Recording in चला, progress. ऑनलाईन वाल्यांना काही सगळं क्लिअर असेल असं अजम्पशन करतोय. तुम्ही तसा त्याला दुजोरा पण दिलेला होता. तर त्यानंतर आता आपण लेक्चरला सुरू करूया जागतिकीकरण आणि शिक्षणापर्यंत. मागच्या लेक्चरमध्ये आपण बाकीचे सगळे टॉपिक बघितलेले होते आतापर्यंतचे शिक्षणाबद्दलचे. आता पुढे आपण सुरू करूया. जागतिकीकरण आणि शिक्षण हा मात्र पॉईंट आपल्या सिलेबसमध्ये आहे. माध्यमिक शिक्षण हा एक पॉईंट आहे आपल्याला आणि जागतिकीकरण हा एक पॉईंट आहे. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत बघा. WTO चा एक अग्रीमेंट आहे गॅट्स. तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये हे सगळे बघणार आहातच. GATT एक आहे, GATS एक आहे. काय आहे GATT? जनरल अग्रीमेंट इन ट्रेड अँड टॅरिफ. आणि GATS काय आहे? जनरल अग्रीमेंट इन ट्रेड अँड सर्व्हिसेस. याचा फुल फॉर्म त्यांनी विचारलेलं आहे. तर अग्रीचं काय राहुल? अग्री बद्दल तुम्ही काय विचारताय का? बरं, एनी हाऊ. तर GATS बद्दल बघा. WTOच्या GATS मध्ये शिक्षणाच्याही सेवा म्हणून समावेश केलेला आहे. शिक्षणाचाही सेवा म्हणून समावेश झालेला आहे. ओके. मग इथे प्रश्न कसा पण आला तर आपण तयार पाहिजे. शिक्षण कशात समाविष्ट आहे? GATT मध्ये का GATS मध्ये? म्हणजे आपल्याला काय क्लिअर पाहिजे? शिक्षण ही एक सेवा आहे, तर मग ती GATS मध्येच आली पाहिजे. ओके. तर ती सेवा आहे का? आहे ना सेवा. ओके. पुढे त्याच्यानंतर सर्व्हिस या अँगलनं ती सेवा. ओके. त्याच्यानंतर बघा, जानेवारी 2000 पासून शिक्षण हा घटक GATS मध्ये समाविष्ट झालेला आहे. जानेवारी 2000 हा एक आकडा लक्षात ठेवा. GATS अग्रीमेंट वेगळं, त्याच्यामध्ये आपण हळूहळू एक एक सर्व्हिस ऍड करत गेलेलो आहोत. त्यातलं GATS मधलं सर्व्हिस मध्ये शिक्षण आपण ऍड केलं 2000 पासून. त्याच्यानुसार शिक्षणाचे 5 प्रकार आहेत, हा लक्षात घ्या. आणि GATS कधीचा अग्रीमेंट आहे? 1995चा. ओके. म्हणजे एक स्टेटमेंट असं असेल, GATS अग्रीमेंट 1995. दुसरा असेल GATS मध्ये शिक्षणाचा समावेश 2000 मध्ये झाला. हे दोन स्टेटमेंट असू शकतात किंवा डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर जानेवारी 2000 सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे शिक्षण आपण समाविष्ट केलेले आहेत. कुठले कुठले आहेत बघा. पहिलं आहे प्राथमिक शिक्षण. त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये मी लिहिलंय की बालवाडी शिक्षण किंवा प्री प्रायमरी शिक्षणाचा याच्यात समावेश केलेला नाही. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे माध्यमिक शिक्षण, उच्च शिक्षण, प्रौढ आणि निरंतर शिक्षण. आणि त्याचा पुढचा पॉइंट आहे इतर शिक्षण. याच्यामध्ये प्रायव्हेट ऑर्गनायझेशन कडनं घेतलं जाणारं शिक्षण सुद्धा येतं. म्हणजे कोचिंग क्लासेसचं शिक्षण सुद्धा येतं. तुम्ही आता जे घेताय ते सुद्धा येतं. 5व्या पॉइंट मध्ये त्याचा समावेश होतो. ओके. याच्यामध्ये बघा, कोचिंग क्लासेसचे उदाहरणं पण दिलेत. अन अकॅडमी, बायजू, HV देसाई वगैरे वगैरे असू शकतात. ओके. तर खाली फक्त घरगुती शिक्षणाचा अपवाद केलेला आहे. ओके. जे घरी शिक्षण घेतात त्याला व्यवसाय किंवा सर्व्हिस आपण म्हणत नाही, त्यामुळे त्याला आपण स्किप केलेलं आहे. ओके. आणि कुणाला स्किप केलेलं आहे? बालवाडी शिक्षणाला एक स्किप केलेलं आहे. हे दोनच मुद्दे लक्षात ठेवा. बाकीचं ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे शिक्षण याच्यात समाविष्ट केलेले आहेत. इव्हन प्रौढ शिक्षण पण समाविष्ट आहे. है ना. आपण जे निरक्षर लोकांना साक्षरता वाढवण्यासाठी सुरू केलं ते प्रौढ शिक्षण होतं, त्याचाही याच्यात समावेश आहे. जर याच्यात तुम्हाला विचारलं व्यावसायिक शिक्षण काय म्हणचाल, आहे की नाही? या 5 पॉइंट मध्ये आहेत का व्यावसायिक शिक्षण? आहे का? कुठे येतं? कुठल्या पॉइंट मध्ये आलं पाहिजे? व्यावसायिक शिक्षण तुमचं माध्यमिक शिक्षणामध्ये पण येतं आणि उच्च शिक्षणामध्ये पण येतं, तर त्याचाही समावेश तो आपण केला पाहिजे. हे 5 प्रकारचे शिक्षण पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढे बघा, मोड्स ऑफ सप्लाय. आता GATS काय आहे? हा इंटरनॅशनल देवाणघेवाणशी संबंधित असलेला अग्रीमेंट आहे. आता मग शिक्षण आहे, तर शिक्षणाचे मोड्स कसे कसे आहेत ते आपण बघितलं पाहिजे. त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे क्रॉस बॉर्डर सप्लाय. एक्झाम्पल काय? हा एक्झाम्पल आहे बघा आपलं डिस्टन्स एज्युकेशन. दुसरं आहे ई लर्निंग, IT वापराने केलं जाणारं शिक्षण. क्रॉस बॉर्डर शिक्षण आहे. म्हणजे मी इथून शिक्षण देतोय आणि तिथं कोणीतरी शिक्षण घेतोय. हे झालं क्रॉस बॉर्डर शिक्षणचं पहिलं उदाहरण. दुसरं कंजम्पशन अब्रॉड, म्हणजे परदेशात जाऊन मी शिक्षण घेत असेल तर ते झालं कंजम्पशन अब्रॉड. तिसरं आहे कमर्शियल प्रेझेन्स, म्हणजे शिक्षण देण्यासाठी त्या देशात इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणजे आता आपण जो एज्युकेशन पॉलिसी बघितली त्याच्यानुसार आपण टॉप 500 बाकीच्या युनिव्हर्सिटींना, जगातल्या युनिव्हर्सिटींना अलाउड केलंय
ते आपल्याकडे येऊन त्यांच्या इन्स्टिट्यूट स्थापन करतील. तिथलं जे शिक्षण असेल ते तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आलं पाहिजे, कमर्शियल प्रेझेन्स. त्यांचा इथे आपल्या देशात कसा आता कमर्शियल प्रेझेन्स निर्माण झालेला आहे. त्याच्यानंतरचा आपला पॉइंट आहे प्रेझेन्स ऑफ नॅचरल पर्सन. पुढचा पॉइंट आहे आपला एक्सपर्ट एखादा व्यक्ती असेल तर तो आपल्या देशातून तिकडे जाऊन त्यांना ते काय गोष्टी सांगायचे ते सांगतो. म्हणजे मोस्ट ऑफ केसमध्ये आयटीच्या केसमध्ये जर तुम्ही बघितलात तर इंडियन लोकांना जे बाहेर पाठवलं जातं ते चौथ्या कॅटेगरीमध्ये येतं, है ना. तर आता तुम्ही जर TCS, इन्फोसिस सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्या बघितल्या तर दे आर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कंपनीज. तर सर्व्हिस प्रोव्हाइडिंग कंपन्यांमध्ये तुम्ही 7 वर्ष 8 वर्ष जॉब केल्यानंतर तुम्हाला थोडासा कंटाळा येतो. मग तुम्हाला असं वाटू शकतं की आता आपण स्विच मारलं पाहिजे. मग कंपनीमध्ये तुला मी ग्रीन व्हिसा देतो, तू जा अमेरिकेला. तर मग तो स्टेटस ठेवून ठेवून सांगतो की मी बाहेर गेलेलो आहे. मग यातून जे सर्व्हिस दिली जाते ती आपल्या प्रेझेन्स ऑफ अ नॅचरल पर्सन सारखी आहे. प्रत्येक गोष्टी तुम्हाला एका साईडला दिल्या जातील आणि जोड्या लॉ मध्ये दुसऱ्या साईडला दिल्या जाईल की कसल्या प्रकारची सर्व्हिस आहे. हे चारही प्रकारचे सर्व्हिस तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. क्रॉस बॉर्डर सर्व्हिस, कंजम्पशन अब्रॉड, कमर्शियल प्रेझेन्स आणि प्रेझेन्स ऑफ नॅचरल पर्सन. Recording in progress. तर पुढचा पॉइंट आपण हा महत्वाचा पॉइंट आहे बघा. इथं फॅक्च्युअल डेटा तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखा एवढाच आहे. गॅट्स 1995 आणि गॅट्स मध्ये शिक्षणाचा समावेश 2000. दॅट्स इट. पुढे आपण जाऊया. शिक्षणाच्या संबंधित महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना आहेत ते आपण बघूया. सुरुवातीला आहे आपली उपस्थिती भत्ता योजना. पहिला पॉइंट आपला उपस्थिती भत्ता योजना आहे. कधीची आहे योजना? 1992 ची योजना आहे. 3 जानेवारी 1992. 3 जानेवारीला काय असतो आपला महाराष्ट्र बालिका दिन. कुणाची जयंती असते? सावित्रीबाई फुलेंची जयंती असते. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींची उपस्थिती वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. आता इथं वाचताना तुम्हाला सोपं वाटतं पण एक्झाम मध्ये उपस्थिती भत्ता योजना की ती फक्त प्राथमिक शाळेसाठी आहे हे क्लिक होत नाही. फक्त तेवढं लक्षात घ्या. एक बघा योजना कधीची आहे? 1992 ची आहे. म्हणजे जुन्या काळातली योजना असेल तर फोकस काय असला पाहिजे? प्राथमिक शिक्षण. आता आपण माध्यमिक शिक्षणाला फोकस करतोय. कन्फ्युजन तुम्हाला कधी असलं पाहिजे? 2015-16च्या रेंजमध्ये किंवा 9-10च्या रेंजमध्ये एखादी योजना असेल तर तिथं तुमचं कन्फ्युजन पाहिजे की प्राथमिक का माध्यमिक. जुनी असेल तर बाय डिफॉल्ट किंवा मोस्ट ऑफ टाइम काय असली पाहिजे? प्राथमिक योजना असली पाहिजे. पुढे 1ली ते 4थी मधील मुलींना ₹1 पर डे असे 220 रुपये इयरला आपण द्यायचो. कधी आहे? 1992च्या काळामध्ये. तेवढ्या मध्ये ऍटलिस्ट बॉबी तरी यायची खायला किंवा अल्फनलिवे चॉकलेट तरी यायचं. त्याच्यानंतरचा आपला पुढचा पॉइंट आहे ट्रायबल सब प्लॅन मधील सर्व मुली, SC ST मुली आणि BPL मुलींचा त्यात समावेश होतो. ट्रायबल सब प्लॅन तुम्ही GS3 मध्ये अभ्यासणार आहात. त्याच्यामधल्या त्या जिल्ह्यातल्या किंवा त्या भागातल्या सगळ्या मुली येणार. SC STच्या सगळ्या मुली आणि BPL मुलींचा सुद्धा त्यात समावेश होतो. या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांसाठी योजना आहे का? सगळ्यांसाठी योजना नाही. आणि उपस्थिती भत्ता योजनेच्यावर मुलांसाठी का मुलींसाठी हे पण कन्फ्युजन होऊ शकतं. तर ही योजना मुलींसाठीच आहे. आणि 75% उपस्थिती असावी लागते. सारथीवाले कोण असतील तर बघा तुम्हाला पण कंडिशन आहे. पुढे मुलींना मोफत शिक्षण. मुलींना मोफत शिक्षण आपण कधी सुरू केलं? 1994 आणि 95 ला आपण सुरुवात केलेली आहे. आता 95 मला लक्षात ठेवायचं असेल किंवा 94 मी लक्षात कसं ठेवलंय? 9 ला मी P घेतो आणि एक अल्फाबेट A घेतलं आणि 4 साठी मी R घेतलं. काय झालं? परी. पापा की परी तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यामध्ये 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची ही योजना आहे. वरची 92, दुसरी 94. आता इथे मुलींची कॅटेगरी दिली आहे का? सगळ्याच मुलींचा समावेश त्यात आपण केलेला आहे. आणि 1ली ते 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण आहे. बाकीचं काहीही नाही आहे. तुम्हाला काही शिष्यवृत्ती नाही, काही नाही. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा अहिल्याबाई होळकर योजना. त्याच्यामध्ये बघा काय काय आपण 96-97 ला 92, 94, 96 2-2 वर्षानंतरच्या या योजना आहेत. 5वी ते 10वी पर्यंतच्या सर्व मुलींना मोफत बस सेवा द्यायची आहे. कशी सेवा? बसची सेवा अहिल्याबाई होळकर योजनेतून द्यायचं आहे. आता अहिल्याबाई लक्षात आली की तुम्हाला रथ वगैरे आठवला पाहिजे. संस्थानिक होत्या. रथ आठवला की तुम्ही लक्षात घ्यायची की बाबा बसमधून आपल्याला पाठवायचं आहे. तेवढं तुमच्या लक्षात राहील. या 3 योजना सिक्वेन्स मध्ये आहेत तेवढं लक्षात ठेवा. आता 2000 ला आपण 2 योजना लॉन्च केल्या होत्या. एक होतं इंग्रजी शिक्षणाची योजना.
पहिलीपासून इंग्रजी शिक्षण द्या. कुठली समिती होती? काल बघितली आपण. सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा मध्ये होतं का ते मुद्दा लक्षात घ्या. तर 2001 पासून आपण पहिलीपासून इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली. 2000 आणि 2001 पासून. तुमच्यात कोण आहे का या बॅच मधलं? ओके, ठीक आहे. बाकीचे सगळे जुने आहेत का? ओके. त्यानंतर वसती शाळा. वसती शाळा आपली 2000 पासूनची सुरू झालेली आहे. दोन्ही सुद्धा इंग्रजी शिक्षण आणि वसती शाळा दोन्ही 2000चं आहे. हे 2000 ते मिलेनियम कुणाला म्हणतात? का मिलेनियर? काय शब्द असतो? मिलेनियर्स. ते 2000 पासून जन्मलेले की काय? कसं आहे त्याचं कंडिशन? 2000च्या पुढे जन्मलेले का? नाही, आयसी वाले तर खूप जुने झाले ते. अच्छा, 2000च्या आसपास जन्मलेल्या मुलांना आपण मिलेनियर म्हणतो. ओके, ठीक आहे. पुढे 1 किलोमीटर वसती शाळा बघा, 2000 पासून सुरू झालेली. 1 किलोमीटर परिघात 100 लोकसंख्या असणाऱ्या दुर्गम भागात स्थापन केली जाते वसती शाळा. ओके, 1ली ते 4थी पर्यंतच शिक्षण वसती शाळेमध्ये होतं. हा एक मुद्दा लक्षात घ्या. या योजनेमध्ये आतापर्यंत बघितलेल्या 5 योजनांमध्ये तुम्हाला काय फोकस करते? योजना कधीची आणि लाभार्थी कोण, या 2च गोष्टी लक्षात ठेवायचं. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता पुढची आपली सेतू शाळा नाव आहे. नावावरूनच तुम्हाला लक्षात येतं. हे काय आहे? उन्हाळ्यामध्ये 45 दिवसात पूर्ण होणारा अभ्यासक्रम शिकवला जातो 45 डेज मध्ये. ओके, कुणासाठी असला पाहिजे? मोस्ट ऑफ टाइम जी मुलं अशी स्थलांतरित कामगारांची मुलं असतात ना, त्यांच्यासाठी सुद्धा ही स्कीम असते. ओके, आता साखर शाळा पण एक प्रकार आहे, तो सुद्धा एक सेतू शाळेचाच प्रकार आहे. आता ऊसतोड कामगार जे असतात त्यांचं शिक्षण, त्यांच्या मुलांचं शिक्षण जे राहून जातं ते राहू नये म्हणून आपण अशा प्रकारच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. एक ब्रिज कोर्स आहे, बाकी काही नाही. ओके, तर सेतू शाळा 45 डेज इतकं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची आपली एक योजना आहे. वरती आपण सिक्वेन्स बघितला, त्याच्यामध्ये 1996 ला अहिल्याबाई होळकर बघितलं ना, तर 1996 ला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुद्धा आहे. दोन्ही मोठ्या महिलांच्या नावानं आपण सुरू केलेल्या योजना एकाच वर्षी आहेत, 1996 ला. ओके, आता याच्यामध्ये बघा, उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करणे हा याचा पहिला उद्देश आहे आपला. उच्च प्राथमिक आणि माध्यमिक स्तरावरील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करणं. शिष्यवृत्ती कुणाकुणाला आहे? 5वी ते 7वीच्या मुलींना 60 रुपये महिना दिला जातो आणि 8वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना 100 रुपये महिना दिला जातो. ओके, हे शिष्यवृत्ती लक्षात राहिली पाहिजे अशी काही कंडिशन नाही, फक्त तुम्हाला अराउंड एक रेंज असली पाहिजे. असं होणार नाही ना 5वी ते 7वीच्या मुलींना 6000 रुपये महिना वगैरे. इतकं आपल्याला कळू शकतं की सरकार काय 6000 देणार नाही. हे 60 रुपये वगैरे आपल्याला लक्षात येऊ शकतं. 1996 ची स्कीम आहे, त्यावरून पण तुमच्या लक्षात येईल. आता पुढची आपली योजना पुन्हा बघा 96च्या रेंज मधलीच योजना आहे, साखर शाळा. ओके, आता या योजना 96 कुठलं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये? युती सरकार आहे. ओके, मग आता साखर शाळा वगैरे त्याच काळात आल्या पाहिजेत. त्यावेळेस कोण? गोपीनाथ मुंडे होते सरकारमध्ये. तर मग बीडच्या अँगलने तर ह्या शाळा सुरू करू शकतात. जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर त्यावेळेस हा एक तुम्हाला मुद्दा लक्षात आला तर तुम्ही ते क्लिअर करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, हंगामी शाळा 5वी पर्यंतचे शिक्षण. हंगामी शाळेत, या शाळा कशा आहेत? हंगामी आहेत आणि 5वी पर्यंत शिक्षण इथं दिलं जातं. साधारणपणे 100 दिवसांचे शिक्षण या ठिकाणी दिलं जातं. म्हणजे एक आपण बघितलं सेतू शाळा आणि हे दुसरं बघतोय आपण साखर शाळा. सेतू शाळा किती दिवसासाठी होती? 45 डेज आणि साखर शाळा 100 दिवसांसाठी आहे. पुढे आहे 1990 मधली आपली योजना आश्रम शाळा. ती योजना 2008-9 ला आपण रिवाइज केलेली आहे. 12वी पर्यंतचे शिक्षण आश्रम शाळामध्ये दिलं जातं. ह्याच्या आधी आपण वसती शाळा बघितली होती. वसती शाळा 2000 ची, तिथे 1ली ते 4थी पर्यंत होतं. आणि आश्रम शाळा आपण 1990-91 ला सुरू केली, म्हणजे वसती शाळेच्या आधी सुरू केलेली आहे. तरी पण तिथं आपण 12वी पर्यंत शिक्षण देत होतो. केंद्रापासून संपूर्ण आर्थिक मदत, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे होती ही. ट्रायबल सब प्लॅन क्षेत्रात आणि नक्षल प्रणव क्षेत्रात 100% केंद्र सहाय्य दिलं जातं. बाकी ठिकाणी 50-50% रेशो आहे. 50-50% आपल्याला वाटणार नाही. आपण जनरली काय रेंज बघतो? 60-40. ही एक अशी योजना आहे तिथं 50-50 रेशो आहे आश्रम शाळा.
फक्त 90 वर्ष लक्षात ठेवा, 1990 अँड 91. ठीक आहे. महाराष्ट्राच्या इतक्याच योजना आहेत महत्वाच्या योजना: उपस्थिती भत्ता योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, अहिल्याबाई होळकर योजना, इंग्रजी शिक्षण, वसती शाळा, सेतू शाळा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, साखर शाळा, आश्रम शाळा, अशा टोटल 9 योजना आपण बघितलेल्या आहेत. आता तुम्ही जेव्हा HRDचा अभ्यास करताना त्या अँगलने हे तुम्ही डिटेल बघताच, पण इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र तुम्ही कंपल्सरी करून जाणार आहात. तुम्ही जर पेपर नीट व्यवस्थित पाहिलात तर इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्रावरती कमीत कमी GS 3 आणि 4 हे दोन्ही मिळून 15 प्रश्न सापडतील तुम्हाला, 15 प्रश्न. ओके. आणि इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र घेऊन वाचत बसणार आहे का तुम्ही? अजिबात गरज नाही. इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्राचा जो क्रक्स तुम्हाला परिक्रमामध्ये सापडतो 20 ते 25 पानांचा, तेवढाच करून घ्या. ओके. आता माझ्याकडं त्याच्या नोट्स अवेलेबल आहेत, ते आपण अवेलेबल करून देऊ तुम्हाला, पण त्या नोट्स आहेत 21च्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या. बट इकॉनॉमिक सर्व्हे ऑलमोस्ट सेम असतो, फक्त जो स्टॅटिस्टिकल डेटा जो असतो सुरुवातीचा तेवढा बदलतो आणि एखाद दुसरी योजना ऍड झाली असेल तर ते बदलतं. तर ते नोट्स तुम्हाला अवेलेबल करून देईन मी, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अपडेट करून घ्या. ओके. आणि महत्वाचं आहे त्याच्यावरती प्रश्न गॅरंटेड येतात. ओके. पुढे जाऊया आपण महत्वाच्या समित्यांकडे. हा, आता या समित्या पण बघा, महाराष्ट्राच्या समिती आहेत मोस्ट ऑफ याच्यातल्या. पहिली आहे आपली एकसूत्रीकरण समिती. कधीची आहे? 1958ची. कोण आहेत अध्यक्ष? JP नाईक. कोण आहेत JP नाईक? कोठारी समितीचे सचिव होते, ते लक्षात ठेवा. ओके. संपूर्ण राज्यांसाठी एकच माध्यमिक शिक्षण मंडळ असावं यांची अशी शिफारस होती. आता सुसूत्रीकरण वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता यांची शिफारस काय असायला पाहिजे. एकच आहे ना, एकच हे सुसूत्रीकरणचे तुम्ही जोडू शकता. एकच व्यक्ती असेल तर सुसूत्रीकरण नीट व्यवस्थित होऊ शकतं. हा आपला पहिला मुद्दा. 1958 लक्षात ठेवा फक्त. 1958 इवन दो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, म्हणजे खरं तर त्यावेळेच्या बॉम्बे सरकारची ही कमिटी आहे. 1958. तुम्हाला असं झालं तर खालीलपैकी कोणती समिती महाराष्ट्राच्या संबंधित शिक्षणाशी आहे, तर तुम्हाला वाटणार नाही की JP नाईक असेल, कारण ते ब्रॅकेटमध्ये 58 टाकेल तो. मग आपल्याला वाटेल की अरे 60 नंतर आपलं महाराष्ट्र झालं, तर ही सुद्धा समिती आहे. पुढे भावनिक एकात्मता समिती. कोण आहेत? डॉक्टर संपूर्णानंद. ओके. 1961. ओके. आता तुम्ही जर याचा संबंध पण तुम्ही जोडू शकता का? भावनिक एकात्मता म्हणजे काय? संपूर्ण आनंदच आहे. ज्या माणसाला लाईफमध्ये इमोशनल मॅनेजमेंट जमतं तो सगळ्या गोष्टीत एक्सपर्ट असतो, म्हणजे सगळ्या गोष्टीत तो हॅपी असतो, तो सगळ्या गोष्टीत पुढे जाऊ शकतो. त्यावरून तुम्हाला संपूर्ण आनंद म्हणलं की तुम्ही एकात्मता समिती. तुम्ही कालच्या सारथीचे आपल्या ह्याला होतात का फेलिसिटेशन प्रोग्रामला? तर तिथं DCP साहेब आले होते एक. ओके. आपले SP गिल, संदीप गिल, झोन 1चे, ज्यांनी MPSCचं आंदोलन केलं त्यांना माहिती आहे, ते हँडल करायला तिकडे होते. ते झोन 1चे DCP आहेत. तर त्यांचा मुद्दा पण तोच होता, म्हणजे ऑलमोस्ट जगाने तिथं मान्यच केलेलं आहे. IQ इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट, बट IQ पेक्षा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे EQ, इमोशनल क्वोशंट किंवा इमोशनल मॅनेजमेंट तुम्हाला आलंच पाहिजे. ही बेसिक कंडिशन आहे. जर तुम्हाला थोडंसं गडबड होत असेल, तुम्ही स्टेबल होत नसाल, तर एक पुस्तक आहे बघा, विजयाचे मानसशास्त्र. वाचलं नसेल तर ते वाचून घ्या. त्याचे ऑथर आहेत भीष्मराज बाम. IPS रिटायर्ड स्पोर्ट्स वाल्यांना त्यांनी खूप काय सांगितलंय. इंग्लिशमध्येच ते पुस्तक आहे, विनिंग हॅबिट या नावाने. बेस्ट पुस्तक आहे ते, तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल पुढे जाऊन. असे अनेक पुस्तक आहे त्याच्याबद्दल, तुम्ही बघू शकता. आणि या बाबतीत तुम्हाला एकच व्यक्ती आहे की तुम्हाला खूप काही गोष्टी सांगू शकतो जर तुम्हाला कधी. भीष्मराज बाम सरांचं पुस्तक आहे ते. एक व्यक्ती आहे, त्याचे लेक्चर तुम्ही बघू शकता. तुम्हाला काही प्रॉब्लेम आला इमोशनल बाबतीत तर युट्यूब वरती टाका आणि त्याच्या समोर टाका रजनीश ओशो. पण एक धोका त्या व्यक्तीचा आहे, एकदा का तुम्ही त्याला ऐकायला सुरू केलं तर तुम्ही थांबणारच नाही. तो इतका बेस्ट आजपर्यंतचा स्पिरिच्युअल गुरु आहे, तर तुम्ही ऐकायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी, सगळे लोक छोटे वाटतील. तो इतक्या महान लेवलला जाऊन बसलेला आहे. आणि तुम्ही कुठल्याही इंटेलेक्च्युअल व्यक्तीला बोलताना बघितलं तर ओशोचा रेफरन्स आलाच पाहिजे. तुम्ही सगळेजण दृष्टीवाले आपले कुठले सर आहेत ते आपले विकास दिवे करतील, त्यांच्या रेफरन्स मध्ये पण खूप वेळा येतो बघा ओशो. किंवा ते दुसरे एकदम खतरनाक तुमच्या BP वाढवतात ते कोण आहेत? ओझा सर, अवध ओझा सर. तर त्यांच्या लेक्चरमध्ये पण येतो. किंवा मराठी खूप मोठे ऑथर्स होऊन गेलेले आहेत आपल्याकडे. वपू काळे आहेत, वपू काळ्यांच्या पुस्तकांमध्ये त्यांचा रेफरन्स सापडतो. म्हणजे हा माणूस आहे ना वरच्या इंटेलेक्च्युअल लोकांना इन्फ्लुएन्स करणारा. ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करू. Recording in progress. भावनिक एकात्मता 1961 आहे. 61
लक्षात राहील तुम्हाला 61 एक एक म्हणजे एकात्मता, भावनिक एकात्मता, याच्यावरून तुम्ही 61 लक्षात ठेवणार आहात. कोण आहेत? डॉक्टर संपूर्णानंद. पुढचं एकदा प्रश्न आला होता, एका साईडला समितींची नावं होती अशी आणि त्यांचे अध्यक्ष कोण आहेत, दुसऱ्या साईडला असं जोडा लावायचं होतं. तिसरा होता शिक्षक शिक्षण समिती 1965, डॉक्टर चित्रा नाईक. ही सगळी नावं आहे ना, तुम्हाला शिक्षण नावाचं एक विषय आहे, 11वी 12वीची पुस्तकं तुम्हाला सापडतील बालभारतीच्या वेबसाईटवरती, हे शिक्षण पद्धती नावाचे तिथून आलेली आहेत. पण त्याच्यामुळे आता ते लगेच वाचायला जाऊ नका, त्याला काही अर्थ नाही. ओके, पुढे शालेय शिक्षण सुधार समिती 1984, पार्वतीबाई मलगोंडा चौथा. आणि पाचवा आहे किमान अध्ययन क्षमता समिती. हा प्रश्न ही जी समिती आहे ते तीनदा विचारली. किमान अध्ययन क्षमता समिती 1994 आहे आणि डॉक्टर RH दवे. बघा मेन्स 2020 एक एक्झाम्पल मी तुम्हाला तिथे दिलेलं आहे, RH दवे. आणि हे मला वाटतं की 21 की 22 ला पण पुन्हा आलेली आहे. किमान अध्ययन क्षमता समिती 1994, RH दवे. यांनी काय केलं की प्रत्येक इयत्तेच्या मुलांसाठी किमान त्याला काय आलं पाहिजे याचे चार्ट्स बनवून दिले होते. असा प्रश्न होता की प्रत्येक इयत्तेच्या मुलाला किमान काय आलं पाहिजे याचे चार्ट्स बनवून देण्यासाठीची समिती कोणती, तर त्याच्यावरून पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किमान अध्ययन क्षमतावाली RH दवे समिती आहे. पुढे आहे आपलं बाल शिक्षण समिती 1996. ओके, राम जोशी. ओके, तर ते बालराम तुम्ही लक्षात ठेवू शकता वॉट एव्हर तुमच्या पद्धतीनं. राम जोशी 1996 ची समिती आहे. हा, आता लक्षात ठेवण्यासाठी बघा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता शिक्षक शिक्षण समिती 65 कोण आहेत? चित्रा नाईक. पुढे काय लिहिलं आपण? कोऱ्या कागदावरती सुंदर चित्र काढणारे चित्रकार म्हणजे शिक्षक. हे असले निबंध तुम्ही फेकायचे ना लहानपणी, शिक्षकांबद्दल निबंध आला तर ते तसं काहीतरी आहे, त्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येऊ शकतं. ओके, आता बघा तुम्हाला मी समितीचं नाव सांगतो, तुम्ही अध्यक्ष सांगणार आहात. ओके, एकसूत्रीकरण समिती कोण आहेत? JP नाईक. बाल शिक्षण समिती कोण आहेत? राम जोशी. शालेय शिक्षण सुधार समिती कोण आहेत? पार्वतीबाई मलगोंडा. किमान अध्ययन क्षमता समिती RH दवे. त्याच्यानंतर भावनिक एकात्मता समिती डॉक्टर संपूर्णानंदा. आणि शिक्षक शिक्षण समिती डॉक्टर चित्रा नाईक. तुम्हाला नावं तरी लक्षात आलेत, आधी नावं लक्षात ठेवा, त्याच्यानंतर इयर लक्षात ठेवा. ओके, हा, आता RH दवे समितीबद्दल बघा थोडंसं डिटेल बघू आपण. 1994 ची आपली RH दवे समिती आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा पहिला पॉईंट काय आहे? किमान किती अध्ययन किंवा ज्ञान द्यावे याच्याबद्दलचं त्यांनी पहिलं सजेशन दिलं. दवे आणि द्यावे असं लक्षात ठेवा. 1994 ची समिती आहे. पुढे 5वी पर्यंतचे गणित, भाषा आणि परिसर अभ्यासाचे तक्ते त्यांनी बनवलेले होते. 5वी पर्यंतच्या मुलांना गणितातलं काय आलं पाहिजे, भाषेतलं काय आलं पाहिजे आणि परिसर अभ्यासातलं काय आलं पाहिजे याचे तक्ते त्यांनी बनवलेले होते. हे इतक्या सगळ्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या समित्या महत्वाच्या आहेत. पुढे इतर महत्वाच्या योजना आता आपण बघूया. ओके, पंडित मदन मोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण मिशन. ओके, PMMNTEM असं इतकं मोठं त्याचं नाव आहे. 2014-15 ते 16-17 या 3 वर्षाच्या कालावधीसाठीच ही योजना होती. ज्या योजना जनरली खूप शॉर्ट पिरियड साठी असतात त्याची जरा शक्यता कमी असते एक्झामला यायची, पण असा एखादा दुसरा त्यासाठी पण आपण तयार असलं पाहिजे. यांचा उद्देश काय होता? इनोव्हेशन अवॉर्ड, टीचर्स रिसोर्स ग्रँट, सेंटर फॉर करिक्युलम अँड पेडागॉगी. पेडागॉगी काय असतं? शिक्षणाशी संबंधित एक ब्रांच आहे, एक शास्त्र आहे, त्याला आपण पेडागॉगी म्हणू शकतो. ओके, तर शिक्षकांचं शिक्षण आणि शिक्षकांना रिवॉर्ड आणि रिसर्चच्या बाबतीतली मदत या सगळ्या गोष्टींसाठी राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण मिशन होतं पंडित मदन मोहन मालवीय यांच्या नावानं. 2014-15 मध्ये की ही नावं बदलायला सुरुवात झाली, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुढे LEAP लीप. लीप विचारून झालेला आहे फुल फॉर्म. लीपचा अर्थ काय होतो बघा? लीडरशिप फॉर अकॅडमिशियन प्रोग्राम. कॉलेज युनिव्हर्सिटी मधील फॅकल्टीला 3 आठवड्याचं प्रशिक्षण दिलं जातं. 3 आठवड्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं सिनियर फॅकल्टीला. ओके, यातील 1 आठवडा परदेशात असतो, 1 आठवडा त्यांना बाहेर पाठवलं जातं. हा प्रोग्राम देशातील NIRF रँकिंग नुसार टॉप 15 संस्थांनाच लागू आहे. ओके, त्याच्यानंतरचा मुद्दा आहे आपला, याच्यात त्यांना काय शिकवलं जातं बघा? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, स्ट्रेस मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग.
इतके सगळे मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट होतात. आता हे मुद्दे पाठ करायचे इतका गरजेचं आहे का? अजिबात नाही. कॉमन सेन्स वाले मुद्दे आहेत. इथं काय लक्षात ठेवाल? फक्त लीप आणि त्याचा फुल फॉर्म. ओके. त्याच्यानंतर पुढची अशीच योजना आहे अर्पित. अर्पित काय आहे? अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग. सॉरी, अॅन्युअल रिफ्रेशर प्रोग्राम इन टीचिंग. ओके. उच्च शिक्षण संस्थांमधील प्राध्यापकांसाठी. वरती सुद्धा कॉलेज आणि युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापकच होते, इथं सुद्धा उच्च शिक्षणच आहे. 15 लाख प्राध्यापकांना स्वयं या मॅसिव्ह ओपन ऑनलाईन सोर्स म्हणजे काय? मॉस म्हणतो ना, MOOS, या सोर्स मधून अनेक कोर्सेस अवेलेबल केले जाणार आहेत. ओके. दोन्ही सुद्धा सेमच प्रकारचा उद्देश घेऊन येणाऱ्या योजना आहेत, लीप आणि अर्पित. अर्पित मध्ये काय करतो आपण? ऑनलाईन एज्युकेशन देतोय. ओके. आणि लीप मध्ये फक्त त्यांना एक आठवडा बाहेर पाठवून एज्युकेशन देत आहोत. आता लीप बाहेर पाठवणार आहे का अर्पित पाठवणार आहे, एवढं तुम्हाला क्लिअर पाहिजे. लीप पाठवणार आहे. लीप म्हणजे काय? उभारी घेणं, उडणं. मग बाहेर जायचं तर उडावं लागतं तुम्हाला. तर विमानात तुम्ही जाणार, त्याच्यावर तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. बाहेर नाही तर लांबचा विचार करा. जर तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश असा विचार कराल, तिकडे नाही जाणार ना आपण. शिक्षण घ्यायला आपण युरोपात जाऊ, US मध्ये जाऊ. ओके. पुढे स्पार्क, स्कीम फॉर प्रमोशन ऑफ अकॅडमिक अँड रिसर्च कोलॅबरेशन. स्पार्कचा फुल फॉर्म काय? कोलॅबरेशन हा शब्द लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाचा. म्हणजे काय? तुम्हाला स्कीमचा उद्देश पण लक्षात येऊन जाईल. उच्च शिक्षण संस्थांमध्ये रिसर्च ऍटमॉस्फिअर किंवा वातावरण तयार करणं हा आपला पहिला उद्देश आहे. तर ते कसं? तर आंतरराष्ट्रीय सहकार्य घेऊन, कोलॅबरेशन करून आपण हे रिसर्च मधलं ऍटमॉस्फिअर तयार करणार आहोत. आता याच्यातल्या सहभागी संस्था कोण आहेत? अखिल भारतीय संस्था ज्या टॉप 100 मध्ये आहेत इंडियातल्या, किंवा निरफ नुसार टॉप 100 मध्ये असणाऱ्या संस्था. परकीय देशातील OS रँकिंग नावाची एक रँकिंग असते, तुम्हाला माहिती आहे. टाइम्स रँकिंग असतं, OS रँकिंग असतं, तुम्ही GS3 मध्ये बघणार आहात. तसं टॉप 500 मधल्या संस्था, काही इंडियन किंवा काही फॉरेनच्या, आपल्या निरफ नुसार घेतल्यात आपण, आणि त्यांच्या आपण QS नुसार घेतलेल्या आहेत. ओके. हा, आता एक रँकिंग आपण काढतो, त्याला आपण आर्या रँकिंग म्हणतो, ARIIA. ओके. अटल रँकिंग इन इन्स्टिट्यूशन ऑन इनोव्हेशन अँड अचिव्हमेंट. ओके. इनोव्हेशन आणि अचिव्हमेंटच्या बाबतीतलं तुम्ही किती उच्च स्तरावरती, त्याच्यानुसार आपण रँकिंग काढतो. कोण करतो बघा? मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट घोषित करतो, म्हणजे आजची आपली मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. ओके. AICTE कडून तयार केला जातो. आर्या रँकिंग AICTE करते, हे थोडंसं तुम्हाला वाटणार नाही, तर AICTE लक्षात ठेवा. उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठ यांचे इनोव्हेशन अँड एंटरप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंटच्या आधारावर क्रमवारी घोषित केली जाते. आता इनोव्हेशन आहे आणि एंटरप्रिन्युअरशिप आहे, त्याच्यावर तुम्हाला AICTE क्लिक होऊ शकतं. कोण कोण करतं आपल्याकडे? एक तर UGC केलं पाहिजे, किंवा AICTE केलं पाहिजे, किंवा एखादी दुसरी बॉडी असली पाहिजे. कन्फ्युजन इथं झालं पाहिजे. UGC करणार नाही, कारण हे टेक्निकल गोष्ट आहे, त्यामुळे AICTE आलं पाहिजे. याच्यात आपण हे खालचे सगळे घटक आपण विचारात घेतो. हे लक्षात ठेवायचे मुद्दे नाही आहेत. कुठले कुठले आहेत? बजेट अँड फंडिंग सपोर्ट किती आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आणि फॅसिलिटी किती आहे, आयडिया जनरेशन किती आहे, इनोव्हेशन किती आहे, एंटरप्रिन्युअरशिप तुम्ही किती डेव्हलप केलेली आहे, तुमच्या कॉलेजमधून शिकून बाहेर पडणार आहे, आणि इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जनरेशन किती आहे, म्हणजे तुम्हाला पेटंट्स किती मिळाले, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आर्या रँकिंग ठरवलं जातं. तसं पहिलं आर्या रँकिंग 2019 ला आलेलं आहे, आणि 2021 रँकिंग तिसरं होतं. आता 22 आणि 23 जे करंट अपडेट्स अँगलने तुम्ही ते बघून घेणार आहात. तर याच्यामध्ये बघा, ओव्हरऑल रँकिंग केलं तर याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने रँकिंग असते. एक असतं ओव्हरऑल रँकिंग, दुसरं असतं टेक्निकल, दुसरं त्याच्यानंतर सायन्स वाले, असं खूप वाले, इंजिनिअरिंग वाले, मेडिकल वाले. ओके. आता ओव्हरऑल मध्ये IIT मद्रास 2021 ला टॉपला होता. ओके. IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली हे तिघं टॉपला होते 21 ला. फक्त असं एक तर तुम्हाला मागचंच माहिती असलं पाहिजे, परीक्षा कधी आपली 23 ची, तुम्हाला 22 माहिती पाहिजे. पण 21चा का 22च्या पेपरमध्ये त्यांनी 1 वर्ष अलीकडचं विचारलं, असं कधी कधी त्यांनी विचारलेलं आहे. जर पॉसिबल झालं तर 1 वर्ष अलीकडचं आणि त्याच्या अलीकडचं पण करून घ्या, जमलं तर. ओके. त्याच्यानंतर बघा, कॉलेजमध्ये सगळ्यात टॉपला कोण आहे? COEP पुणे असल्यामुळे आपल्याला ते 2021 ला लक्षात ठेवायचं आहे. आणि युनिव्हर्सिटीमध्ये पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड टॉपला होती. असं वेगवेगळे रँकिंग ते एरिया रँकिंग करतात. दर वर्षी एक प्रश्न हमखास असतो, तुम्हाला हे रँकिंग माहिती असलं पाहिजे. आता पुढे जाऊया आपण उडान. ओके. आता या उडान योजना खूप आहेत. जम्मू काश्मीरसाठी एक उडान योजना आहे, इथली एक उडान योजना आहे. आता ही CBSE साठीची उडान योजना आहे.
तर उडे आम आदमी असं नावाने अजून एक उडान आली आणि ती कधी उडून गेली कळलं पण नाही. 2000 मध्ये तुम्हाला फिरवणार होते ना, तर आता तुम्हाला 7,000चा खाली कुठलंच डोमेस्टिक फ्लाईटचं तिकीट पण मिळत नाही. ते म्हणले की नंतर पोस्टपोन करू, हे काय कुठे जाणार आहेत. हे सीबीएसई राबवते बघा उडान योजना. कोण राबवत आहे? सीबीएसई. नोव्हेंबर 2014 योजना सुरू झालेली आहे, म्हणजे नवीन सरकार आलं तेव्हा ही योजना सुरू झालेली आहे. प्रीमियर इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये मुलींना ऍडमिशन मिळवण्यास सक्षम करणे. इंजिनिअरिंग मध्ये मुलींचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामध्ये त्यांचा टक्का वाढवण्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. ओके, असं त्यांना वाटतंय, त्यामुळे त्यांनी सुरू केलेलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये मुलींचं प्रमाण खूप अधिक आहे कम्पॅरेटिव्ह टू अदर स्टेट्स. ओके, फक्त एक दुर्दैव आहे, मेकॅनिकलला नसतात. मेकॅनिकल तुम्ही बघितलं असेल त्या साईडला नसतातच. ओके, त्याच्यानंतर बघा पीसीएम कुठला ग्रुप झाला? हे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप असणाऱ्या 11वी ते शिकणाऱ्या मुलींसाठी ही योजना आहे. कुठले सब्जेक्ट आहेत? विज्ञान आणि गणित. विज्ञान आणि गणित या दोन विषयांचं शिक्षण देण्यासाठी, विज्ञानमध्ये आता फिजिक्स पण केमिस्ट्री पण दोन्ही आहेत. ओके, तर हे तिन्ही विषय त्यांना शिकवायचे आहेत, जेणेकरून ते प्रीमियर इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये ऍडमिशन घेतील. हा मुद्दा आहे. ओके, पुढची आपली आहे प्रगती नावाची योजना. ही स्कॉलरशिप फॉर गर्ल आहे. 2014 मध्येच आपण सुरू केलेली आहे. पुन्हा AICTE राबवते. वरची सीबीएसई राबवते आणि ही खालची प्रगती कोण राबवते? AICTE राबवते. तांत्रिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढवणे हा त्यांचा एक उद्देश आहे. हे काय तांत्रिक शिक्षण आहे प्रगती. उडान काय होती? इंजिनिअरिंग शिक्षणाबद्दल पण होती. आता तांत्रिक मध्ये इंजिनिअरिंग पण येतं, डिप्लोमा पण येतं, बाकी सगळ्या गोष्टी येतात. आता प्रगतीमध्ये हा डेटा काही गरजेचा नाहीये. 4,000 टोटल स्कॉलरशिप दिले जायचे. आता ते सरकार दरवर्षी बदलू शकतं, सो 4,000 वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. याच्यामध्ये 2,000 पर मंथ दिलं जायचं त्या मुलीला आणि 30,000 रुपये तिची ट्युशन फी पण दिली जात असे. आता नवीन चेंजेस काय झालेत? 10,000 वरती आपण स्कॉलरशिप आणले. 4,000 वरून आपण 10,000 स्कॉलरशिप देतोय आणि 50,000 रुपये मनी देतो आपण. म्हणजे 30,000 होतं ते झालं 50,000 रुपये. म्हणजे ह्या ज्या प्रोव्हिजन असणार त्या बदलत राहणार आहेत. तर त्या प्रोव्हिजन वरती इतकं लक्ष देऊ नका. फक्त योजना काय आणि कुणासाठी आहे इतकं आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. पुढे बघा, सक्षम योजना आपली आहे. सक्षम योजना कुणाची आहे? पुन्हा AICTE आहे. ही कुणासाठी आहे? स्कॉलरशिप फॉर दिव्यांग. वरती मुलींसाठी आणि खालची आहे दिव्यांगासाठी. नावावरूनच कळतं तुम्हाला. प्रगती मुलीचं नाव आहे, सक्षम जे दिव्यांग आहे त्यांना आपल्याला सक्षम करायचं आहे. ओके, AICTE कडूनच असणार आहे ऑफकोर्स. आणि याच्यामध्ये सुद्धा 1,000 स्कॉलरशिप आणि बाकीच्या काही गोष्टी हे बघू नका. फक्त प्रगती आणि सक्षम कुणासाठी योजना आहे तितकंच लक्षात ठेवायचं आहे. पुढची आपली योजना आहे ईशान्य उदय स्कॉलरशिप. नॉर्थ ईस्ट स्टेट साठी साधारण डिग्री टेक्निकल, साधारण डिग्री म्हणजे आर्ट्स कॉमर्स वगैरे जे आहेत त्याच्यातल्या साधारण डिग्री, टेक्निकल आणि व्होकेशनल कोर्सेस साठी प्रवेश घेणारे पात्र आहेत. या सगळ्या कोर्सेसला प्रवेश घेणारे यासाठी पात्र आहेत. एकूण 10,000 स्कॉलरशिप असणार आहेत. पुन्हा ही गोष्ट महत्वाची नाही, ते व्हॅरी होणार आहे. तर याच्यामध्ये UGC अंमलबजावणी करते, हे महत्वाचं आहे. ईशान्य उदय कोण करते? UGC इम्प्लिमेंट करत आहे. आता याच्या पुढे ईशान विकास नावाची एक योजना आहे. याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट मधील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टीच्या कालावधीमध्ये IIT आणि NIT दाखवलं जातं. ओके, आणि IISER सारख्या संस्था पण त्यांना भेट घालून दाखवून दिले जाते, त्यांना ओळख करून दिली जाते, त्यांना दाखवलं जातं की बघा कशा इन्स्टिट्यूशन आहेत. हे का करणं गरजेचं आहे? नॉर्थ ईस्ट मध्ये थोडीशी अजून आपल्याकडे बॅकवर्डनेस खूप आहे. त्यांना जर आपण काही असे इन्स्टिट्यूशन्स दाखवले तर त्यांच्या मुलांच्या डोक्यात किंवा पालकांना पण वाटू शकतं की आमची मुलं इथं शिकायला हवेत. तर त्यांना एकदा का आपण शिक्षणाचा प्रवाहात आणलो तर त्यांच्याकडे जो हिंसाचाराचा प्रकार आहे तो कमी होऊ शकतो. त्यामुळे आपण हे ईशान विकास योजना सुद्धा केलेली आहे. आणि असंच मला वाटतं अजून एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये आपण अटल टनेल त्यांना दाखवतो. तुम्ही वाचलंय का मला माहित नाही. अटल टनेल आपण त्याच्यात दाखवतो. ओके, मग त्याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश आहे लहानपणापासूनच दाखवायचं, सांगायचं की आम्ही किती भारी. तर त्यामुळे ते लहानपणापासून तुम्ही कॅप्चर केलं तर त्या ब्रेनला तर ते पुढे आपल्याला हेल्प करतं. त्यामुळे पण तो त्याचा उद्देश आहे, तसा ऑफिशियली नाही. ओके, तसा ते पक्षाचा असतो. पुढे विद्यालक्ष्मी योजना. विद्यालक्ष्मी काय आहे एवढंच तुम्हाला विचारलं. व्हॉट इज विद्यालक्ष्मी? काय तुम्ही दिलं पाहिजे? वेब पोर्टल फॉर स्टुडंट, इतकं लक्षात आलं पाहिजे. नावावरून काहीच कळत नाही. शिक्षण कर्जासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करणं आणि ते ऑनलाईन ऍप्लिकेशन ट्रॅक करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला विद्यालक्ष्मी या वेबसाईट वरती सापडतात. पुढे
सहभागी संस्था मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, MHRD, इंडियन बँक असोसिएशन. ओके, फायनान्स तर असलंच पाहिजे. ओके, MHRDच्या ऐवजी आता शिक्षण लिहा तिथं, शिक्षण मंत्रालय, आणि पुढे आहे इंडियन बँक ऑफ असोसिएशन. आता हे सरकारी जे कर्ज मिळतं, शैक्षणिक कर्ज जे असतं ना, त्याच्याबद्दलच्या सगळ्या योजना इथं ट्रॅक केल्या जातात. मला वाटतं तुमच्यापैकी ऑलमोस्ट मोर दॅन 0.5% लोकांनी एज्युकेशन लोन कुठे ना कुठे घेतलं असेल. ओके, एज्युकेशन घेत असताना. आणि ग्रामीण भागातील लोकांना एज्युकेशन पाहिजे असेल तर ते नॅशनलाइज बँकच एंटरटेन करतात, बाकी कोणच तुम्हाला लोन देणार नाही. आणि आता आपण हळूहळू नॅशनलाइज बँका बंद करत चाललेलो आहोत. पुढच्या काळात लोन मिळेल न मिळेल याची काही कल्पना सुद्धा नाही. त्यामुळे कधी आधी तुम्हाला आता प्रश्न आला, हा प्रश्न नेहमी हॉट टॉपिक मध्ये असतो इंटरव्ह्यूला, की नॅशनलायझेशन ऑफ बँक योग्य होतं की नाही, आता ज्या बँक आहेत त्यांना प्रायव्हेटाईज केलं पाहिजे की नाही, या प्रश्नांचा हा एक पॉझिटिव्ह अँगल आहे. ओके, बँका ह्या कमर्शियल असतात, त्या तुम्हाला लोन देणारच नाहीत ग्रामीण भागातल्या लोकांना. ते इतर लोकांना किती पण लोन देतील. 10 क्रेडिट कार्ड असणाऱ्याला परत फोन करून विचारतील तुला पाहिजे का. बट ग्रामीण भागात हे पर्क्युलेशन होत नाही. त्याचा उद्देश ठेवूनच आपण त्याला नॅशनलाइज केलं होतं आणि त्याचा रिझल्ट आलाय, खूप मोठ्या प्रमाणात झाला. हा, नो डाऊट त्याच्यामध्ये करप्शन आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, पण त्याचा उद्देश खूप मोठ्या प्रमाणात पॉसिबल झालेला आहे, सिद्ध झालेला आहे. त्यामुळे ती सिस्टीम योग्यच होती. तुम्हाला नाही म्हणणार असेल तर त्याला सपोर्टिंग देणारे पॉईंट पण तुमच्याकडे पाहिजेत. आणि आपल्याकडे इक्वॅलिटी आहे का? आपल्याकडे आपण इक्वॅलिटी म्हणतो का? नाही. आपल्याकडची इक्वॅलिटी कशी आहे, जो वीकर सेक्शन आहे त्याला थोडं सपोर्ट देऊन वरती आणायचं, मग त्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो. सगळ्यांना इक्वल लेवलला आणलो तर ते शक्यच होणार नाही, आपण कधीच इक्वल होणार नाही. त्यामुळे आपण थोडंसं त्याला आपण पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतो. ते पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन असलंच पाहिजे. ओके, तर हा मुद्दा त्या अँगलने लक्षात आल्यामुळे जर तुम्हाला पुढे इंटरव्ह्यूला प्रश्न विचारला, सर नॅशनलाइज बँका असल्याच पाहिजेत, असं आपलं उत्तर असायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही जर लिबरल वाले असताल, लिबरल म्हणजे काय म्हणतात आपण त्याला, कॅपिटलिस्ट असाल, तर तुम्हाला त्याला सपोर्ट देण्यासाठी वेगळे कारण तुमच्याकडे असायला हवीत. ओके, पुढे जाऊया आपण. निष्ठा योजना. निष्ठा योजनेचा फुल फॉर्म काय बघा, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर स्कूल हेड्स अँड टीचर्स होलिस्टिक होलिस्टिक ऍडव्हान्समेंट. ओके, कुणाकुणासाठी आहे, एकतर टीचर्स आणि हेड मास्टरसाठी, दोघांसाठी सुद्धा ही स्कीम आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणं याचा मुख्य उद्देश आहे. 2019 पासूनची योजना आहे. निष्ठा 1.0 प्राथमिक स्तरासाठी आहे, निष्ठा 2.0 माध्यमिक स्तरासाठी आहे, आणि निष्ठा 3.0 निपुण भारत योजना आपण जे काल बघितली निपुण भारत, त्या योजनेसाठी ही आहे. निष्ठाचा फुल फॉर्म आणि वर्ष लक्षात ठेवा. आता याच्या पुढे स्कॉलरशिपच्या योजना आपण आता बघूया. स्कॉलरशिप योजनेमध्ये बघा काय काय बघणार आहात तुम्ही. स्कॉलरशिप योजना तसा खूप आहेत. त्यामुळे त्याचा फक्त एक उद्देश जर तुमच्या लक्षात आला तर तुमच्या त्या लक्षात येऊन जाईल. पहिला आहे मेट्रिक प्री मेट्रिक स्कॉलरशिप फॉर मायनॉरिटी, आणि दुसरी आहे पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप फॉर मायनॉरिटी. याचं वर्ष लक्षात ठेवा, 2006 पासून. 2006 का असलं पाहिजे, तुम्हाला एक अंदाज आकडा तरी लक्षात येऊ शकतो का? 2005 ला आपण काय केलं, 15 कलमी कार्यक्रम घेतला. काल बघितलं ना आपण 15 कलमी कार्यक्रम कधीचा होता, 2000, किंवा ती मुस्लिमांसाठीची एक सच्चर कमिटी होती ती कधीची आहे, तर मग त्या शिफारशीनुसार आपण या 2006 ला आणलंय, इतकं लक्षात ठेवा. ओके, प्री मेट्रिक म्हणजे 1ली ते 10वी, आणि 11वी 12वी पोस्ट मेट्रिक साठी, या दोन योजना तुमच्या लक्षात राहतील. पुढे एसटी साठी बघा, प्री मेट्रिक स्कॉलरशिप आणि पोस्ट मेट्रिक स्कॉलरशिप. प्री मेट्रिकचे इयर सापडत नाही, काही ठिकाणी आहेत पण ते दोन दोन वेगळे रेफरन्स पण आहेत. फक्त इथं लक्षात ठेवा, पोस्ट मॅट्रिक कधीची आहे, 94-95 ची पोस्ट मॅट्रिक आहे फॉर एसटी. पोस्ट मॅट्रिक मध्ये इथं 11वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन सगळं समाविष्ट आहे. आणि वरती आपण बघितलो इथं फक्त 11वी 12वी मायनॉरिटीसाठी. तर अशा गोष्टी कन्फ्युज करून घेऊ नका. का सांगता येतं, एखादं त्यांनी परिपत्रक काढलं आणि पोस्ट मॅट्रिक मध्ये सांगितलं की ग्रॅज्युएशन पण, आणि असा कोणी प्रश्न पण तयार करणार नाही. पोस्ट मॅट्रिक म्हणजे काय, 10वी नंतर जे येईल ते येईल. इतकं स्पेसिफिक वाचत बसू नका, नंतर कन्फ्युजन खूप जास्त वाढेल. पुढे एससी आणि एसटी दोघांसाठीच बघा, टॉप क्लास एज्युकेशन फॉर एससी आणि एसटी स्टुडंट, ही महत्वाची योजना, एवढं फक्त लक्षात ठेवा. 2007 पासून ही योजना आपण सुरू केलेली आहे. ओके, 2007 ला तुम्ही शिका असं लिहू शकता, शिका टॉप संस्थेत. ओके, 12वी नंतरचे शिक्षण घेण्यास स्कॉलरशिप दिली जाते. म्हणजे 12वी नंतरचं शिक्षण तुम्ही टॉप क्लास इन्स्टिट्यूशन मध्ये घ्यावं, हा त्याचा एक उद्देश आहे.
या उद्देशानं ही योजना लॉन्च केलेली आहे. देशातील शेड्युल्ड इन्स्टिट्यूट म्हणजे सरकार सांगतं की या टॉप क्लास इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे. ही दोघांसाठी आहे, SC आणि ST दोघांसाठी पण आहे. नावात पण SC ST आहे. ओके, वर्ष लक्षात ठेवा 2007. आता दिव्यांगांसाठीचे 2 योजना बघूया आपण. प्री अँड पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर डिसेबल्ड स्टुडंट 2014-15 लाच आहे. 9वी 10वी 11वी 12वी डिप्लोमा ग्रॅज्युएशन सगळ्या ठिकाणी आहे. नावातच काय प्री अँड पोस्ट आहे, त्यामुळे तुमच्या ते लक्षात येईल. पुढे आहे स्कॉलरशिप फॉर टॉप क्लास एज्युकेशन फॉर स्टुडंट्स विथ डिसेबिलिटी. कितीची आहे? 15-16ची आहे. वरची 2007ची आहे टॉप क्लास वाली, ही 2015-16ची आहे. त्याच्यानंतर पुढे बघा स्वामी विवेकानंद स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड 2015-16 ही योजना सुरू केलेली आहे आणि UGC कडनं ती राबवली जाते. स्वामी विवेकानंद स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड. एकच मुलगी असलेल्या कुटुंबाचे महत्व अधोरेखित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. म्हणजे ज्या घरी फक्त एकच मुलगी आहे, मुलगा सुद्धा नसायला पाहिजे, एकच चाइल्ड आहे ती सुद्धा मुलगी असेल तर त्या कुटुंबांसाठीच ही योजना आहे. ओके, मुलींच्या उच्च शिक्षणास प्रोत्साहन देणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. कुटुंबात एकच मुलगी आहे अशा मुलीने PhD केली पाहिजे. कशात केली पाहिजे? सोशल सायन्स मध्ये. सोशल सायन्सला तिने प्रवेश घेतला तर तिला किती देतो आपण स्कॉलरशिप? 25,000 रुपये देतोय. तिचं वय 40 पेक्षा कमी असायला पाहिजे आणि रिझर्वेशन साठी 5 वर्ष रिलॅक्स केलेलं आहे. पहिलं फिल्टर काय आहे? एकच मुलगी. दुसरं काय आहे? PhD. तिसरं काय आहे? सोशल सायन्स. म्हणजे कोण नसणारच आहे, एखाद दुसरी आली तर राहू दे की आता, त्याच्यावरती पण आपण करू शकतो. तर ही स्वामी विवेकानंद योजना आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया शिक्षणासंबंधित विचार. हा प्रश्न दरवर्षी एक येतो. दरवर्षी वेगवेगळे विचारवंत येतात, पण ऍटलिस्ट एवढे विचारवंत तरी आपल्याला माहिती असले पाहिजेतच. ओके, पहिल्यांदा स्वामी विवेकानंद काय म्हणतात? माणसाच्या अगोदरच स्वभावात अस्तित्वात असणाऱ्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण. वाचल्यानंतर काहीतरी अध्यात्म वाटतं का? त्याच्यावरून आपल्याला स्वामी विवेकानंद आपण कनेक्ट करू शकतो. पूर्णत्वाचे प्रकटीकरण हा एक शब्द आला की तुम्हाला स्वामी विवेकानंद आठवले पाहिजेत, कारण स्वामी विवेकानंद इटसेल्फ इज पूर्ण. ओके, त्याच्यानंतर पुढे रवींद्रनाथ टागोर, अंतिम सत्याचा शोध घेण्यास सक्षम करणे म्हणजे शिक्षण. काय? अंतिम सत्याचा शोध, रवींद्रनाथ टागोर. तिसरं आहे महात्मा गांधी. 3H आपण बघितलं, हेड, हार्ट आणि हँड्स. त्याप्रमाणे त्यांनी काय काय सांगितलंय? शिक्षण म्हणजे व्यक्तीचे शरीर, मन आणि आत्मा यांचा विकास एकत्रित करायचा आहे. हे 3 नावं लक्षात ठेवा. शरीर, मन आणि आत्मा तिघांचा विकास एकत्र झाला पाहिजे. आता मन आणि आत्मा काय फरक आहे ते गांधींनाच माहिती आहे. पुढे आपण बघूया डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, बुद्धीचे प्रशिक्षण, अंतकरणाचे उन्नयन आणि आत्म्याचे अनुशासन. आता सर्वपल्ली कोण आहेत? शिक्षक. मग अनुशासनाला जोडू शकतो का? मास्तरला काय लागतं? अनुशासन लागतं. वर्गात आलेला सगळं पिन ड्रॉप सायलेन्स लागत असतो ना. आपला वर्ग समजू नका, जे ऍक्च्युली आपण शाळेत बघितलं तसा. ओके, त्याच्यानंतर पुढे महात्मा फुले काय म्हणतात? शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन. महात्मा फुलेंना तुम्ही जोडू शकता समाज परिवर्तनाशी. ओके, त्याच्यानंतर पुढे बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? शिक्षण हे सामाजिक समता, स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन करणारी शक्ती आहे. हे पण तुम्हाला क्लिक होऊ शकतं, कारण त्याचं समता नावाचं पत्रक पण होतं ना, त्यावर पण तुम्हाला ते क्लिक होईल. कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात बघा? शिक्षण सर्व सुधारणांचा पाया आहे. ओके, शिक्षणाचा पाया घालणारा कर्मवीर आहे ना तो. किती मोठ्या संस्था त्यांनी उभा करून ठेवलेल्या. तुम्हाला गाडगे बाबा माहिती आहेत का? संत गाडगे बाबा असा मोठा संत आहे, त्याने आयुष्यात एकही वारी सोडलेली नाही पंढरीची. प्रत्येक वारीला जायचे वारकऱ्यांबरोबर, पण मंदिरात कधीच गेले नाहीत. विठ्ठलाच्या मंदिरात कधीच गेले नाहीत, कारण तो सिद्ध पुरुष आहे, त्याला माहित आहे देव सगळीकडे असणार आहे. तर तिथे पंढरपूरला गेल्यानंतर ते कर्मवीर भाऊरावांना समोर घ्यायचे आणि म्हणायचे की देव तिथं नाहीये, मंदिरात नाहीये. हे जे कर्मवीर आहे, ते जे शाळा बांधते ते मंदिर आहे. तुमच्या लेकरांना तिकडे धाडा, ते महत्वाचं आहे. हे ते नाही दरवर्षी करायचे, पण विठ्ठलाच्या मंदिरात ते कधीच गेले नाहीत. ओके, तर ते काही गोष्टी काही लोक पोचलेले असतात, त्यावेळेस लोकांना ते वेडखळपणा वाटायचं. आणि दुर्दैव असं की जो संत आहे, संत म्हणजे काय? देवाच्या जवळ पोचलेला व्यक्ती असतो, कधी मंदिरात गेले नाही, पण खुद्द त्यांच्या गावातच त्यांचं मंदिर आहे. म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाची महानता कशी संपवायची हे आपल्याला परफेक्ट माहिती आहे. मंदिर बनवून टाका, विषय संपला. तुम्ही बुद्धांना कधी ऐकलंय का, वाचलंय का?
बुद्धांनी आयुष्यभर देवावरती एक शब्द काढला नाही, आणि ते सुरुवात त्यांनी केली होती मूर्तीपूजेच्या विरोधात. त्यांनी मूर्तीपूजेला विरोध केला. आज जगात सगळ्यात जास्त मूर्त्या कोणाच्या आहेत? बुद्धांची. कुठं नाहीत तिथे मूर्ती आहेत, सगळीकडे मूर्त्या सापडतात. आपल्याला एक चॅप्टर पण होता शाळेमध्ये, काय तर होतं, महान व्यक्तींचा पराभव असं काहीतरी होता. महान व्यक्तींचा पराभव. आपणच त्यांचे विचार उलट्या पद्धतीने इम्प्लिमेंट करतो आणि त्यांचा पराभव करून टाकतो. ओके, आता हे ह्यांच्यानुसार आपण यांचं बघितलं ना, कुणाचं? गाडगेबाबांचं. गाडगेबाबा कधीच मंदिरात गेले नाहीत, कारण त्यांचा उद्देश, त्यांचं म्हणणं काय होतं की देव सगळीकडे आहे. याच्यावरून तुम्ही गालिबला कधी ऐकलंय का? गालिब कोण आहे? हे तुम्हाला माहिती असणार, तर मग त्याला ऐका. तर खूप लांबचा आणि खूप पोचलेला व्यक्ती होता. त्याची एक शायरी आहे बघा, तुम्हाला एक चैनच सापडते शायरीची. त्याची शायरी कशी होती? तो खूप जबरदस्त प्यायचा, माहिती आहे का तुम्हाला? ते एका राजाकडे गेला. तो राजा कोण होता त्यावेळेस? आपला शेवटचा मुघल राजा. त्याच्या दरबारात गालिब होता. ओके, तर त्याला एकदा त्याने, खूप गरीब परिस्थिती होती गालिबची आणि हुशार व्यक्ती होता. त्याने त्याला खूप सारा मोहरा दिल्या होत्या आणि घरी बायको खुश होती, आज काहीतरी आपल्याला घरी येणार आहे. गालिब साहेब गेले कुठे? मैखाना. तिथे सगळं दिले आणि भरभरून घरी दारू आणली. वाईफ म्हणली काय आणलं? हे दिले. म्हणजे इतका जबरदस्त व्यक्ती होता पिण्याच्या बाबतीमध्ये. आयुष्यभर मरेपर्यंत तो पिलेला आहे. पण त्याची एक शायरीवरनं डेप्थ कळते. त्यांनी एक शायरी आहे बघ त्याची, पीने दे मुझे मस्जिद में बैठकर, पीने दे मुझे मस्जिद में बैठकर, या फिर ऐसी जगह बता जहां पे खुदा नहीं है. येतं का तुमच्या लक्षामध्ये की हे डेप्थ आहे? या डेप्थ वरनं ही लोक लांब पोचल्याचं तेवढंच कळतं, बोलण्यावरनं तुम्हाला कळेल. तुम्ही ओशोला ऐकायला सुरुवात केलात तर वाहवाच म्हणत बसणार आहात. तुम्ही ऐकायला सुरुवात करा. पुढं गिजूभाई बधेका बघा. हा, एक मात्र कळलं की इथं शायरी फक्त त्यालाच कळते. शायरीचं एक अॅटमॉस्फिअर तयार करायचा असतो, ते तुम्हाला माहिती नसेल. तू घेतो का? ओके, नसेल तर करू आपण. ओके, पुढे गिजूभाई बधेका बद्दल बघा. ओके, शिक्षण म्हणजे बालकांच्या भावनांची जडणघडण. आता हे गिजूभाई बधेका तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पण येतील. हे त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन खूप साऱ्या लोकांनी आपल्याकडे पण बालकांच्या शिक्षणाला सुरुवात केली. ह्यांच्यापासून कोण इन्स्पायर होतं? ताराबाई मोडक. ओके, तर हे गिजूभाई बधेका आहेत आपले. शिक्षण म्हणजे बालकांच्या भावनांची जडणघडण, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. ओके, आता बघा खाली वरून पासून बघा. एक शब्द सांगायचा तुम्हाला, स्वामी विवेकानंद पूर्णत्वाचे प्रकटीकरण, रवींद्रनाथ टागोर अंतिमाचा शोध, अंतिम सत्याचा शोध, रवींद्रनाथ टागोर अंतिम सत्याचा शोध, महात्मा गांधी शरीर मन आत्मा, सर्वपल्ली राधाकृष्णन अनुशासन, महात्मा फुले समाज परिवर्तन, बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता, कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणाचा पाया, आणि गिजूभाई बधेका बालकांचं शिक्षण. ओके, हे तुम्ही सिंगल लाईन पॉइंट सुद्धा लक्षात ठेवला तर हे लक्षात राहिले पाहिजेत. ओके, आता आपण पुढे जाऊया. युनेस्कोचा डेलोर आयोग आहे, 1996 चा हा आयोग आहे. एकविसाव्या शतकातील शिक्षण या विषयावरील ही एक आयोग होता. कुणाचा आहे? युनेस्कोचा. हे लक्षात ठेवा. युनेस्को असला पाहिजे, तिथं तो फक्त युनिसेफ करेल, बाकी काय करणार नाही. ओके, डेलॉर आयोग 1996. रिपोर्ट काय होता बघा, लर्निंग द ट्रेझर विदिन, असं त्यांनी नाव दिलेलं होतं. लर्निंग द ट्रेझर विदिन. तुम्ही जेव्हा 1/3 करता ना ह्याच्यामध्ये, मराठी किंवा इंग्लिशमध्ये पेपरमध्ये, त्याचं टायटल सुद्धा असंच काहीतरी असलं पाहिजे. तुम्हाला वरती 4 कप्पे असतात ना टायटल द्यायला, तसं न्यूज पेपरमध्ये आपण जसं आर्टिकल्स वाचतो किंवा संपादकही वाचतो, त्याचं टायटल कसं असतं तसंच टायटल आपल्याला देता आलं पाहिजे. हे ते एकदम कॅची वाटतं. असं 2 डॉट देऊन तुम्ही पुढे एक्सप्लेन करून बसू नका. आता इथे 2 डॉट द ट्रेझर विदिन इतकं दिलं की समजतं. किंवा आपण त्याला तिथं इज आर किंवा आपले जे क्रियापद आहेत ते टाकायची गरज नसते टायटलला. टायटल कॅची असलं पाहिजे. ते आपण जेव्हा एक पेपर घेतच आहोत त्यात तुम्हाला हळूहळू ते कळेलच कसं घ्यायचं ते. आता याच्यामध्ये बघा 4 आधारस्तंभ डेलॉर आयोगाने सांगितलेले आहेत, आणि हा मुद्दा जर तुम्ही एसएची सुरुवात केली असेल तर खूप जास्त इम्पॅक्ट पडू शकतो. लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर आणि लर्निंग टू बी, हे 4 मुद्दे डेलॉर आयोगाचे आहेत. ओके, लर्निंग टू नो, टू डू, लिव्ह टुगेदर अँड टू बी, बनणे. ओके, ज्ञान प्राप्ती, कृती, सहजीवन आणि अस्तित्व, हेच मराठी ट्रान्सलेशन आहे. एक आहे आपलं ज्ञान प्राप्ती, दुसरा आहे कृती, तिसरा आहे सहजीवन, चौथा आहे अस्तित्व.
आपण आता जाऊया शिक्षणाच्या संबंधितल्या काही महत्वाच्या व्यक्ती आपण बघूया. पहिला आहेत आपल्या मेरिया मॉन्टेसरी. कुठल्या आहेत त्या? इटलीच्या. त्यांनी 1907 मध्ये जगातील पहिली बालवाडी स्थापन केली होती. बालवाडीला एक्झॅक्टली इंग्लिश शब्द कुठला आहे? नर्सरी आहे का किंडर गार्डन आहे? काय म्हटलं पाहिजे आपण? प्ले ग्रुप. म्हणजे ह्यांनी काय केलं होतं? मॉन्टेसरीनी काय सुरुवात केली होती तुम्हाला माहिती आहे का? बरं ठीक आहे, तुम्ही बालवाडीच लक्षात ठेवा. पुढं शिशुगृह, पूर्व प्राथमिक शिक्षण विद्यालय स्थापन केलं होतं त्यांनी. शिशुगृह पण स्थापन केली होती आणि पूर्व प्राथमिक प्रशिक्षण विद्यालय पण स्थापन केलं, म्हणजे शिक्षकांसाठी. मग त्यांनी शिक्षणाची काही तत्व सांगितलीत मेरिया मॉन्टेसरीनी. कुठली आहेत बघा? शिक्षणाची साधनं सोपी असली पाहिजेत, सोपी साधने. वर्गखोल्यांचे बंधन नसायला पाहिजे. ओके. तिसरा आहे स्वावलंबनातून शिक्षण, हे गांधीवादी तत्व त्यांनी इथं आहे. त्याच्यानंतर स्वयंसंशोधन आणि कृतीतून शिक्षण झालं पाहिजे. आणि त्यांनी 3 R सांगितले जे आज पण आपण वापरतो, रिडिंग, रायटिंग आणि रिझनिंग. हे 3 R त्यांनी सांगितलेले होते. आता पुढच्या व्यक्ती आहेत आपल्या दुर्गाबाई देशमुख. या कोण आहेत दुर्गाबाई देशमुख? आपल्या C.D. देशमुखांच्या वाईफ आहेत. ओके. स्वतंत्र सैनिक, घटना समितीचे सदस्य आणि नियोजन आयोगाचे सदस्य पण आहेत. स्वतंत्र सैनिक पण आहेत, त्या घटना समितीमध्ये पण होत्या आणि नियोजन आयोगाचे पण सदस्य राहिलेले आहेत. आता हे सोडून अजून बाकीचं पण काहीतरी दिलं, ते या कमिशन वरती होत्या तर आहेत. त्याला रिजेक्ट करणार का आपण? अजिबात नाही. ओके. आणि आपली एक शिक्षणाची समिती पण बघितली आपण, स्त्री शिक्षण समिती, त्याचे अध्यक्ष पण होते. आणि त्यांनी एक नॅशनल विमेन परिषद सांगितली होती, त्याचे पण ते अध्यक्ष होत्या. ओके. आंध्र महिला सभेची स्थापना यांनी केलेली आहे 1948 मध्ये. आंध्र महिला सभेची स्थापना 1958 ला नॅशनल काउन्सिल ऑन वुमेन्स एज्युकेशन त्यांनीच सांगितलं होतं, त्याच्यानुसार स्थापन झाली आणि त्याच त्याच्या पहिल्या अध्यक्षा होत्या. 12 ते 22व्या वर्षी बघा, 12 ते 22व्या वर्षी बालिका हिंदी पाठशाला त्या प्राचार्य होत्या. वाटत नाही 12व्या वर्षी त्या कशा काय प्राचार्य असतील. ओके. तर त्या होत्या. पुढे ताराबाई मोडकड आपण येऊया. राजकोट महिला महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. राजकोट, त्यांनी गुजरातमध्ये काम केलेलं आहे. त्याच्यानंतर गिजूबाई बधेकाचा यांच्यावरती प्रभाव होता. 1926 मध्ये यांनी नूतन बाल शिक्षण संघाची स्थापना केली, नूतन बाल शिक्षण संघ. 1945 मध्ये त्यांनी फर्स्ट बालवाडी सुरू केली. कुठे? बोर्डी, ठाण्यातला बोर्डी येथे पहिली बालवाडी त्यांनी सुरू केलेली होती. मुंबई प्रांताच्या विधिमंडळात सदस्य पण त्या होत्या. मुंबई महामंडळावरती त्या निवडून पण गेलेल्या होत्या. ओके. 1949 आंतरराष्ट्रीय परिषदेने मॉन्टेसरी शिक्षणावरती भाषण देण्यास इटली येथे बोलवले होते. आता असं स्टेटमेंट दिलं तर तुम्हाला काय वाटू शकतं? मॉन्टेसरी मॅडम वाटतील. ओके. पण ह्या कोण आहेत? ताराबाई मोडक. फक्त वर्ष लक्षात ठेवा, 1949. कदाचित त्यावेळेस मॉन्टेसरी मॅडम नसतील सुद्धा. ओके. पुढे यांना पद्मभूषण पुरस्कार आहे. आणि त्यांनी सुरू केलेल्या शाळा कुठल्या कुठल्या प्रकारच्या होत्या? एक होतं कुरण शाळा, दुसरं होतं घंटा शाळा, तिसरी होती अंगणवाडी. कुरण शाळा म्हणजे काय? जी मुलं गुरांना चारायला द्यायची तिथंच त्यांना शिक्षण घ्यायचं. आणि घंटा शाळा म्हणजे काय? ज्या ठिकाणी शिक्षक येऊन घंटा वाजवेल तिथं तुम्ही येऊन उभा राहायचं, बसायचं, तिथून शिक्षण सुरू. ती झाली घंटा शाळा. ओके. आता यांच्यात शिष्य आहेत अनुताई वाघ. ओके. आत्मचरित्र यांचं कोसबाडच्या टेकडीवरून. दोघांमध्ये कन्फ्युजन होतं ताराबाई आणि अनुताईंमध्ये, की आधीच्या कोण नंतरच्या कोण, हे पण तुमचं गडबड होऊ शकतं. तर बाई आधी आहेत, ताई नंतर आहेत. ओके. ताराबाई आणि अनुताई इतकं लक्षात ठेवा. ओके. नंतर ताई आधी का बाई आधी नंतर असं गडबड करू नका आता. ओके. कारण तसं ताई कोण असते, थोडंसं एज न यंग असणारे असते, त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. ताई नंतरचे असते. ओके. कोसबाडच्या टेकडीवरून. आता कोसबाडच्या टेकडीचं कुणाचं आहे हे विचारलं तरी गडबड होऊ शकते, तर ते अनुताईंचं आहे इतकं लक्षात ठेवा. आणि त्यांना आपण दिले पद्मश्री. आणि त्यांचं पुस्तक आहे सहज शिक्षण नावाचं पुस्तक आहे. सहज शिक्षण, त्याला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे. हा, आता शिक्षण विषयक मतं अजून काही आहेत खाली, जे की क्वेश्चन पेपर मध्ये येऊन गेले आहेत. अनुभवाचे पुनर्संयोजन म्हणजे शिक्षण, असं जॉन डुई म्हणतो. जॉन डुई. अनुभव कधी येतात? काहीतरी काम केल्यानंतर येतात ना. यू शुड डू समथिंग. ओके. तर त्याच्यानंतर येतं. तर मग डुईंग वरनं डुई लक्षात ठेवा, तुम्हाला ते लक्षात येईल की अनुभवाचे पुनर्संयोजन म्हणले की आपल्याला जॉन डुई आठवला
पाहिजे. पुढे निगेटिव्ह एज्युकेशन म्हणजे अभावात्मक शिक्षण, रुसोने याबद्दल विचार मांडले आहेत. प्रश्न कसा होता, निगेटिव्ह एज्युकेशन वरती खालीलपैकी कोणत्या विचारवंताने विचार मांडले आहेत, इतका सिंपल प्रश्न होता. कोणी मांडलेत, रुसो. ओके, आता निगेटिव्ह आहेत ना, तर तुम्ही कसंही लक्षात ठेवा, तर रुसो साहेब रुसले असंही लक्षात ठेवा, किती फालतू असू दे लक्षात ठेवण्याची मतलब आहे. ओके, तर निगेटिव्ह एज्युकेशन रुसो लक्षात ठेवायचं आहे. पुढे प्लेटोने या पुस्तकातून शिक्षणाबद्दल विचार मांडले, असाही प्रश्न आला. कुठल्या पुस्तकातून विचार मांडले, लॉ अँड रिपब्लिकन. के पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन वगैरे तुम्ही अभ्यास करत असताना किंवा सोशोलॉजी अभ्यास करत असताना तुम्हाला प्लेटोचा रेफरन्स येतो, तेव्हा तो रिपब्लिक बद्दल त्यांनी खूप सारे विचार मांडले आहेत. हे तिन्ही तुम्ही लक्षात ठेवा. ओके, शिक्षण संस्था याच्या पुढे आहेत आपल्यासाठी. काही शिक्षण संस्था महत्वाच्या आहेत. आता IIT आणि IIM वरती प्रश्न जनरली तुम्हाला GS3 ला विचारला जातो, पण इथे जरी आला तरी आपण तयार राहायला पाहिजे, म्हणून पटकन ते आपण तेवढं बघून घेऊया. ओके, IIT बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. समिती कुठली आहे, नलिनी रंजन समिती. या समितीच्या शिफारशीनुसार आपण सुरुवात केली. 1945 ला त्यांनी आपला रिपोर्ट दिलाय. ओके, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासूनच त्याच्यावरती काम सुरू होतं. ओके, MITच्या धर्तीवरती ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ मध्ये किमान 4 अशा संस्था उभा करा, असं नलिनी रंजन सरकार यांनी सांगितलेलं होतं. नलिनी रंजन हे मेल आहे का फिमेल आहेत, मेल. ओके, त्याच्यानंतर 1945 खूप आधी आहे, स्वातंत्र्यानंतर आपण संस्था जरी स्थापन केल्या असल्या तरी. आणि MIT कुठलं, मॅसाच्युसेट, आपल्या पुण्यातलं नाही. ओके, पुढे आता देशात किती आहेत, 23 IIT आहेत. सध्या किती आहेत, 23 IIT आहेत. सुरुवातीची कुठली IIT आपली, IIT खरगपूर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. 1951 ला स्थापन झाली आणि 57 ला ती सुरू झाली. 57 पण लक्षात घ्या. ओके, दुसरी आपली 58 ला IIT मुंबई, IIT कानपूर, IIT मद्रास आणि IIT दिल्ली. या 5 रँकिंग नुसार तर तुम्हाला इन्स्टिट्यूट माहिती पाहिजे. वर्ष पहिल्या 2चं लक्षात ठेवा फक्त. IIT खरगपूर 51 ची स्थापना आहे आणि IIT मुंबईची 58 ची स्थापना आहे. बाकीचं वर्ष लक्षात राहिलं तर ठेवा, एवढी काही गरज नाही, फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवा. कसं लक्षात ठेवाल, खमका मल्ल लक्षात ठेवा. मल्ल कसा असायला पाहिजे, मल्ल म्हणजे पैलवान, कसा असला पाहिजे, खमका असला पाहिजे. तर खमका मल्ल तुमच्या लक्षात राहील. ख फॉर खरगपूर, म फॉर मुंबई, क फॉर कानपूर आणि म फॉर पुन्हा मद्रास आणि ल ला ल जोडलं म्हणजे ते दिल्ली. ओके, तेवढं तुमच्या लक्षात राहील. पुढे आता इतर नंतर कुठले कुठले बघा, गुवाहाटी, भुवनेश्वर, रुरकी, वाराणसी, गांधीनगर, हैदराबाद, इंदोर, पटना, जोधपूर, रोपार, मंडी, पलक्कड, तिरुपती, धनबाद, भिलई, गोवा, जम्मू आणि धारवाड. शेवटच्या ज्या 5 आहेत म्हणजे धारवाड, जम्मू, गोवा, भिलई, धनबाद, या 2016 मध्ये स्थापन केलेल्या आहेत शेवटच्या 5. ओके, आता राज्यांच्या नावाने एकच IIT आहे आपल्याकडे. बघा कुठली IIT आहे, IIT गोवा, ज्याच्यामध्ये राज्याचं नाव आहे अशी एकमेव IIT आहे IIT गोवा. बाकी त्याच्या शहरांच्या नावानं IIT आहेत. त्याच्या पुढे बघा, हरियाणा, सिक्कीम, आसाम सोडून बाकीचे 6 नॉर्थ ईस्टर्न अशा 8 राज्यांमध्ये IIT नाही. कुठं नाहीये, हरियाणात नाहीये, सिक्कीम मध्ये नाहीये आणि आसाम मध्ये दिसते आपल्याला IIT गुवाहाटी आहे. ते सोडून बाकीचे 6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट आणि हे 2, 8 स्टेट मध्ये आपल्याला IIT सापडत नाही. जे कुठे IIT आहे असा प्रश्न आला की आपण तयार असलं पाहिजे. पुढचा, उत्तर प्रदेशमध्ये 2 IIT आहेत. एक आहे वाराणसी आणि दुसरा आहे कानपूरला. ओके, दिल्ली आणि जम्मू काश्मीर या 2 युनियन टेरिटरीज आहेत, त्यांच्यासाठी IIT आहे. बाकीच्या युनियन टेरिटरीला IIT नाही, जम्मू काश्मीर आणि दिल्ली. बाकीचे कुठं तुम्हाला IIT सापडणार नाही. आता IIT साठी बघा, JEE ची परीक्षा असते. ओके, त्यात JEE मेन्स, त्याचा फुल फॉर्म काय, जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन मेन्स. परीक्षा कुणाकडनं घेतली जाते, नॅशनल टेस्ट एजन्सी NTA कडून ही परीक्षा घेतली जाते. यातील टॉप मुलांसाठी JEE ऍडव्हान्स द्यावी लागते, त्याला IIT JEE पण म्हणतात. ओके, ही परीक्षा IIT कडून घेतली जाते आणि IITत प्रवेश दिला जातो. कशासाठी, BTech साठी प्रवेश दिला जातो. ओके,
NTA JEE मेन्स आहे आणि JEE ऍडव्हान्स कुणाकडनं IIT कडनं. त्या मुख्य ज्या ओरिजिनल 8 IIT आहेत ना ते असं रोटेशन नुसार त्या परीक्षा घेत असतात. ओके. बीटेक आणि बीईतला फरक. इथं बीटेक कुणाकडे आहे? तुमच्यापैकी बीटेक कोणाला आहे का? बीटेक आहे. बीई कुणाकडे आहे? मोस्ट ऑफ लोकांकडे बीई असते. बीटेक आणि बीईतला फरक काय? एवढाच फरक आहे. अजून काय फरक आहे? ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा ज्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूशन मध्ये थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकल नॉलेजला जास्त फोकस असतो, जिथं तुमचं थेरॉटिकल नॉलेजचं इम्प्लिमेंटेशन होतं, त्या इन्स्टिट्यूशन मध्ये आपण बीटेक पदवी देतो. टेक्नॉलॉजी हा त्याचा मुख्य उद्देश आहे. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ज्यांचं बीटेक आहे त्यांना इंटरव्ह्यूला हा कंपल्सरी प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंजिनिअरिंग अँड बीटेक. ओके, तेवढा एक मुद्दा फक्त लक्षात ठेवा तुम्ही. हा, आता IIT बॉम्बेचं ध्येय काय बघा. ध्येय म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणून, लोगो ज्ञानम परम ध्येयम. हे IIT बॉम्बेचं, कारण मुंबईचं असल्यामुळे सगळ्या IITचं करत बसू नका, फक्त IIT बॉम्बे. पुढे इतर एक्झाम टू ऍडमिशन इन IIT. आता हे ग्रॅज्युएशन साठी. आता आपण बघितलेलं काय होतं, ग्रॅज्युएशन साठी होतं. आता अजून पण काय असणार तिकडे, गेटची एक्झाम होते एमटेक साठी. गेटचा फुल फॉर्म एकदा विचारून झालेला आहे. काय फुल फॉर्म? ग्रॅज्युएट ऍप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग. ओके. जॅम एक आहे. जॅमचं काय आहे? जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स, MSc आणि MSc PhD करण्यासाठीचं जॅम घेतलं जातं. आणि पुढे आहे सीड, कॉमन एंट्रन्स एक्झाम फॉर डिझाईन. ओके, असा वेगवेगळ्या एक्झाम IIT प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला द्यावा लागतात. IIT दिल्या जाणाऱ्या पदव्या कुठल्या आहेत बघा. बीटेक तरी कॉमन आहे, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर आहे, एमटेक सुद्धा आहे, MSc आहे, मास्टर इन डिझाईन आहे, MPhil आहे, PhD आहे आणि MBA सुद्धा आहे. MBA लक्षात ठेवा. आपल्याला वाटेल की MBA फक्त IIM मध्येच आहे, बट IIT सुद्धा तुम्हाला MBA देत आहे. तर आता एक कुठली तरी डिग्री आपण नवीन धोरणानुसार कॅन्सल केली आहे का? MPhil. तर आता MPhil नसणार आहे, याच्या पुढे नसणार आहे. आता सध्या जे शिक्षण घेतात त्यांना असेल, त्याच्या पुढे MPhil नसणार आहे. पुढे प्रेसिडेंट ऑफ इंडिया हे IIT चे एक्स ऑफिको व्हिजिटर आहेत. त्यांच्या खाली एक IIT काउन्सिल असते, तिच्या अंडर सर्व IIT आणि IISc काम करतात. IIT काउन्सिलचे हेड मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचे मंत्री असतात. ओके, IIT काउन्सिल लक्षात ठेवा, त्याचे हेड असतात एज्युकेशन मिनिस्टर आणि त्याच्यावरती कोण आहेत? आपले व्हिजिटर. व्हिजिटर कोण आहेत? प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ओके, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. IITचा ऍक्ट लक्षात ठेवा, 1961 चा IIT चा ऍक्ट आहे. याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढे मदत कुणी कुणी केली आपल्याला IIT स्थापन करण्यासाठी? मदत बघा, IIT बॉम्बेसाठी कुणी केली? रशिया. रशिया कसा देश आहे? कम्युनिस्ट देश आहे, कामगारांच्या धार्जिन देश आहे. तर मुंबईमध्ये कामगार सगळ्यात जास्त असणं अपेक्षित आहे, ते टेक्सटाईल इंडस्ट्रीमुळे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला जोडू शकता. पुढे IIT मद्रास कुठे आहे? जर्मनी. जर्मनीतला म आणि मद्रास मधला म कॉमन दिसतंय, तर तुम्ही त्याला ते जोडू शकता. तिसरा आहे IIT कानपूर. ओके. USA अमेरिका. अमेरिका आणि कानपूरमध्ये क कॉमन आहे, त्याला तुम्ही जोडू शकता. आणि IIT दिल्ली कुठे आहे? UK. UK वरती यावरीलपैकी राज्य कोणी केलंय? सॉरी, दिल्लीवरती राज्य कोण केलंय? UK ने केलं. त्यावरून तुम्हाला ते लक्षात ठेवता येईल. हे 4 IIT फक्त लक्षात ठेवा. IIT बॉम्बेला कोणी हेल्प केलंय? रशिया. IIT दिल्ली UK, IIT कानपूर अमेरिका, IIT मद्रास जर्मनी. ओके. आता NTA बद्दल थोडी माहिती घेऊया. ओके, आता मगाशी आपण वरती NTA बघितलो. NTA कुठली एक्झाम घेतली असं बघितलं आपण? JEE मेन्स. ओके, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. कधीची स्थापना आहे? नोव्हेंबर 2017 ची स्थापना आहे. ओके, या एक्झाम या NTA कडनं घेतल्या जातात. कुठल्या कुठल्या? JEE मेन्स, नीट UG. ओके, आता हे कशासाठी असतं नीट UG? मेडिकल साठीची एंट्रन्स एक्झामिनेशन आहे. नेट UGC नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट UGC कडनं घेतली जाते. ओके, सेट अँड नेट तुम्हाला माहिती आहे, त्यातले ही नेट. त्याच्यानंतर CMAT कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट, GPAT ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट, JNUEE म्हणजे JNUच्या एंट्रन्स एक्झामिनेशन साठी सुद्धा हेच परीक्षा घेतात. कुठल्या परीक्षा घेतात हा एक पहिला मुद्दा. दुसरं, त्या एक्झामचं फुल फॉर्म काय तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता आपण पुढे जाऊया IIM कडे. पहिला मुद्दा तर आपण बघितला बघा. IIT किती होते? 23 वरच्या बाजूला. IIM किती आहेत? 20 आहेत.
आणि NIT किती आहेत आपल्याकडं 31 आहेत. 23, 20 आणि 31 एवढे आकडे लक्षात ठेवा. ओके. नॉर्थ ईस्ट मध्ये एक गुवाहाटी आपण बघितली आहे, IIT ला गुवाहाटी आहे. नॉर्थ ईस्ट मध्ये एकाच ठिकाणी आपल्याला IIT आहे. तसंच नॉर्थ ईस्ट मध्ये एकाच ठिकाणी IIM आहे. कुठे आहे ते? शिलॉंगला आहे. नॉर्थ ईस्ट बद्दलची एवढी माहिती लक्षात ठेवा. हे सोडून बाकी इकडं तिथं काहीच नाही. ओके. पहिलं IIM बद्दल आता आपण बघूया. दुसरा पॉइंट IIM, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. संकल्पना कुणीची आहे? पंडित नेहरूंची आहे. शिफारस कुणी केली आहे? नियोजन आयोगानं. IIT ची शिफारस कुणी केली होती? नलिनी रंजन समिती. ला जॉर्ज रॉबिन्स कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे आहेत ते, त्यांना आपण इन्व्हाइट केलं होतं. ओके. 2 IIM स्थापन करण्याचा त्यांनी सल्ला दिला होता. कुठल्या? IIM कोलकाता आणि IIM अहमदाबाद. या 2 IIM तुम्ही स्थापन करा असं जॉर्ज रॉबिन्सननं सांगितलेलं आहे. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. 72 ला आपण रवी मथाई यांच्या नावाची एक समिती स्थापन केली. रवी मथाई त्यांनी आणखीन 2 IIM ची स्थापन करण्याची शिफारस केलेली होती. IIM शी संबंधित हे 2च कमिशन लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला, कमिट्या. पुढे बघा, आतापर्यंत आपल्याकडे किती IIM आहेत? 20 IIM आहेत. पहिली आहे आपली IIM कोलकाता आणि दुसरी आहे IIM अहमदाबाद. दोन्ही सुद्धा कधी आहेत? 1961 लाच स्थापन झालेल्या आहेत. IIM कोलकाताला कोण मदत केली? MIT स्लोगन स्कूल ऑफ मॅनेजमेंटनं IIT कोलकाता स्थापन करण्यासाठी मदत केलेली आहे. आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलनं IIM अहमदाबाद साठी मदत केलेली आहे. अहमदाबाद कुठं आहे? गुजरातमध्ये. गुजरात आठवतो की कुठला नेता आठवतो? मोदीजी. ओके. हार्वर्ड मधून कोण पास झालंय? राहुल गांधीजी. तर तुम्हाला ते हार्वर्ड कुठं आहे लक्षात राहिलं पाहिजे. हार्वर्डला तुम्ही MIT जोडू नका, उलट करू नका. ओके. IIM कलकत्ता कुठं आहे? MIT स्लोगन. आणि IIM अहमदाबाद कुठं आलं? हार्वर्ड. आलं लक्षात तुम्हाला? कन्फ्युजन होत असेल तर फक्त रागा आणि नमो आठवा, तुम्हाला ते लक्षात येईल. ओके. त्याच्यानंतर पुढे रागा म्हणजे राहुल गांधी, नमो तुम्हाला माहिती असताना मला माहिती आहे, तर राहुल गांधींचं लक्षात ठेवा. पुढे IIM बेंगलोर, त्याच्यानंतरच तिसरं कुठलं आहे? बेंगलुरू. ओके. IITचा सिक्वेन्स तुम्हाला माहिती आहे आपला, खमकामल्ल, तिथं आपलं क्लिअर आहे. ओके. इथं तिसरं IIM बेंगलोर, चौथं IIM लखनौ आणि 5वं आहे IIM काझीकोडे. ओके. कॅब LK लक्षात ठेवू शकता तुम्ही. CAB कॅब. कॅब LK ला तुम्ही लेके लक्षात ठेवू शकता. कॅब लेके. ओके. कॅब म्हणजे आपण जाताना कॅब करतो, दॅट इज कॅब लेके. तुम्हाला पहिले 5 IIM लक्षात राहतील. पुढं त्याच्यानंतर इंदोरला IIM आहे, शिलॉंग, रांची, रोहतक, रायपूर, तिरुचिरापल्ली, उदयपूर, काशीपूर आणि आपलं नागपूर. नागपूरला कधीच आहे? 2015 ला नागपूरला स्थापन झालेलं आहे. विशाखापट्टणम, बोधगया, अमृतसर, संबलपूर, सिरमौर आणि जम्मू. जम्मूचं कधी आहे? 2016. ओके. आणि जम्मूची IIT कधीची होती? 2016. शेवटच्या सगळ्या IIT 2016 ला झाले. तर जम्मू काश्मीरला आपण 2016 मध्येच एक IIT आणि एक IIM दिलेली आहे. ओके. आता सिक्कीम मध्ये IIT तसेच IIM नाही. सिक्कीम मगाशी आपण IIT मध्ये नाही बघितलं आणि त्यांच्याकडे IIM सुद्धा नाही. तेलंगणा, सिक्कीम, गोवा आणि मेघालय सोडलात तर इतर 6 नॉर्थ ईस्टर्न स्टेट अशा एकूण 9 राज्यात IIM नाही. किती आहेत? 9 राज्य. आणि तिथे किती होते? 8 राज्यात IIT नव्हती, इथं 9 राज्यात IIM नाही. असे प्रश्न मेन्सला येऊन गेले की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी IIT नाही किंवा आहे. तसं उलट IIM ला पण येऊ शकतो, त्यामुळे आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. पुढे जम्मू आणि काश्मीरचा एकच युनियन टेरिटरी आहे जिथं IIM तुम्हाला सापडते. IIT आपण बघितलं 2 युनियन टेरिटरीमध्ये होती IIT, दिल्ली आणि जम्मू काश्मीर. IIM मात्र एकाच UT मध्ये तुम्हाला आढळते. ओके. नॉर्थ ईस्टर्न मध्ये आपण बघितलं IIT कुठे आहे? नॉर्थ ईस्ट मध्ये गुवाहाटी. आणि IIM कुठे आहे? शिलॉंग. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि सिक्कीम असं स्टेट आहे की तिथं ना IIT आहे ना IIM आहे. ओके. पुढे IIM मध्ये प्रवेश घेण्यासाठी काय द्यावं लागतं तुम्हाला? CAT ची एक्झाम द्यावी लागते, कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट. मगच तुम्हाला IIT मध्ये प्रवेश घेतला जातो. ओके. या वर्षीचा तुम्ही कुणी CSAT दिलाय का? याचा UPSCचा UPSC अटेम्प्ट दिलाय का तुम्ही? ओके. CSAT कसा होता? पोरांनी ऍप्लिकेशन केलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये.
की कॅट पेक्षाही अवघड पेपर तुम्ही काढताय आणि तुम्ही सांगितलं की एनी ग्रॅज्युएशन स्टुडंट्स कॅन बी सॉल्व. कसा सॉल्व्ह करेल कुठला ग्रॅज्युएशनचा मुलगा? ओके, पण त्यांनी ते एंटरटेन केलं नाही सुप्रीम कोर्टाने, ते सोडून दिलं. पण तो त्यांचा अधिकार आहे, क्वालिफाईंग कसं करायचं काय नाही. ते आपलं नशीब आहे, एमपीएससी एवढं काही कष्ट घेत नाही. ओके, एमपीएससी आहे तो पॅटर्न कंटिन्यू करत आहे. ओके, पण बघा खूप सारे पोर आहेत. माझा एक तर मित्र आहे, तो आयपीएस आहे, त्याला आयएस रँक इम्प्रूव्ह करून घ्यायची होती. आजपर्यंत त्याचे 4 इंटरव्ह्यू आहेत सलग, आणि यावर्षी प्रिलिम्स नापास आहे सीसॅट मुळे. ही सुद्धा अवस्था आहे. सीसॅटनं खूप लोकांचा यावर्षी गेम केलेला आहे. हा, कॅट पेक्षा विचित्र गणित टाकलेली आहेत. पोरांचा अटेम्प्ट आहे 45-40. ज्या पोरांना इकडं आधी एमपीएससीचं जेव्हा मार्क पकडले जायचे तेव्हा ती मुलं 170-175 मार्क घ्यायची, त्यांना तिकडे 66 मार्क घेता आले नाहीत. इतकं अवघड त्यांनी सीसॅट टाकलेलं होतं. त्यानंतर सगळ्या पोरांनी इतका धसका घेतला की आता सीसॅटच घेऊन बसतात, ते दुसरं काहीच करत नाही. पुढे जीमॅट आणि रॅट बघा. जीमॅटचा फुल फॉर्म काय आहे? ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट, विदेशी विद्यार्थ्यांसाठी असते. ग्रॅज्युएट मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट. रॅट काय आहे? रिसर्च ऍप्टिट्यूड टेस्ट. कशासाठी आहे? पीएचडी साठी असते. ओके, आता जसं गेटला एकदा विचारून झालं तसं मग त्यामुळे वेगवेगळ्या एक्झाम पण विचारला जाऊ शकतात, त्यामुळे त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. हा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ऍक्ट कधीच आहे? 2017 आपण ऍक्ट केलेला आहे. आयआयटीचा ऍक्ट कधीचा होता? 1961चा होता. आता हे 2017चं आहे. आता आयआयएम मध्ये घेतले जाणारे प्रोग्राम्स बघा. पीजीडीएम नावाचा त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रोग्राम आहे, फ्लॅगशिप प्रोग्राम आहे तो. काय त्याला म्हणतो आपण? पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट. ठीक आहे, सर्व आयआयएमचा 2 वर्षाचा हा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे. आता त्याचं नाव तुम्ही एमबीए देऊ शकता, असं त्यांना परमिशन पण आहे. त्याचं एमबीए पण तुम्हाला या नावानं उद्या याच्यानंतर मिळू शकतं. बघा इथे खाली आहे बघा, 2000 एमएचआरडीने 2018 पासून एमबीए नावाची परवानगी दिलेली आहे. इतर ठिकाणी तुम्हाला एमबीए मिळतं, इथं पीजीडीएम मिळेल. आता तिथं पण एमबीए नावाने मिळेल. ओके, फेलोशिप प्रोग्राम, डॉक्टरेट प्रोग्राम आणि एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन. आयआयएम मध्ये कुठल्या प्रकारचं शिक्षण मिळतं? याच्या खाली 4 ऑप्शन येतील: पीजीडीएम, एमबीए, फेलोशिप प्रोग्राम, डॉक्टरेट प्रोग्राम. तुम्हाला एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन वाटणार नाही, पण नसेल वाटत तरी असेल ना काहीतरी एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन वगैरे. जे एक्झिक्युटिव्ह लेवलला ऑफिसर्स आहेत किंवा ज्या कंपन्यांमध्ये लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी एज्युकेशन असू शकतं ना ते, त्यामुळे हा मुद्दा सुद्धा ठेवायचा आहे. आता तुम्ही पीजीडीएम ऐवजी एमबीए देऊ शकता. हे 2018 पासून त्यांना परवानगी दिली. त्याच्यानुसार आयआयएम बेंगळुरूनं फर्स्ट टाइम तसं नेम चेंज करायला सुरुवात केली. त्यांनी आता एमबीए द्यायला सुरुवात केलेली आहे, आयआयएम बेंगळुरू, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया आपण एनआयटी कडे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. किती आहे सध्या देशात? 31 एनआयटी आहेत. फर्स्ट एनआयटी कुठलं आहे? एनआयटी अलाहाबाद. कधीच आहे? 2001 आहे. सर्वात जुनी एनआयटी एनआयटी पटना. ओके, एनआयटी म्हणजे ती एनआयटी म्हणून नाही, इन्स्टिट्यूट म्हणून. तिची स्थापना कधीची आहे बघा? 1886 ला स्थापना आहे. ओके, तिला एनआयटी स्टेटस खूप नंतर मिळालं, बट तिची स्थापना कधीची आहे? 1886 ची आहे. सर्वे ट्रेनिंग स्कूल या नावाने तिची स्थापना झाली होती. काय? सर्वे ट्रेनिंग स्कूल. ओके, नंतर ती एनआयटी झाली आहे. महाराष्ट्रामध्ये एनआयटी कुठे आहे? नागपूरला एनआयटी. त्याची स्थापना कधीची आहे? 1960 ला आहे. 31वी एनआयटी, शेवटची एनआयटी कुठली आहे आपल्याकडं? ताडेपल्लीगुडेम, आंध्र प्रदेश मध्ये आहे. ताडेपल्लीगुडेम. ओके, 2015 ला स्थापन केलेली आहे. ओके, एनआयटी ऍक्ट कधीच आहे? 2007 चा आहे. ओके, तिन्ही ऍक्ट माहिती असले पाहिजेत. आयआयटी 61, एनआयटी 7 आणि आयआयएम 17. ओके, प्रोग्राम कुठले कुठले एनआयटी मध्ये? इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट, म्हणजे हे पण एमबीए देतात, आणि त्याचबरोबर सायन्स सुद्धा आहे. आणि याचे सुद्धा एक्स ऑफिको व्हिजिटर कोण आहेत? राष्ट्रपतीच याचे एक्स ऑफिको व्हिजिटर आहेत. कारभार सेम आयआयटी सारखाच एनआयटी काउन्सिलद्वारे सांभाळला जातो. मग याचे अध्यक्ष कोण असणार आहेत एनआयटी काउन्सिलचे? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. तिथे पण आपण बघितलं होतं आयआयटी काउन्सिलचे. आता आपण पुढचं इन्स्टिट्यूट बघूया, NIOS, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग. NIOS स्थापना कधीची आहे? 1989 ची स्थापना आहे. आणि त्यांचं स्लोगन काय आहे? विद्याधनम सर्वधनम प्रधानम. तुम्हाला कधी कधी असं स्लोगन विचारलं जाईल आणि इन्स्टिट्यूट विचारलं जाईल कुठलं आहे, तर त्यामुळे हे पण लक्षात ठेवा. NIOS ते आहे, विद्याधनम सर्वधनम प्रधानम.
ओके. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठी मुक्त शिक्षण पुरवणारी संस्था. मुक्त शिक्षण पद्धत नावावरूनच कळतं ना, ओपन स्कूलिंग आहे. ओके. त्यामुळे जगातली मोठी असायला पाहिजे का, भारतात जे काही होतं ते सगळं जगात मोठंच असलं पाहिजे. त्यामुळे ह्याला तुम्ही रिजेक्शन करणार नाहीत. पुढे ओपन प्रोग्राम एज्युकेशन, ते ओपन बेसिक एज्युकेशन प्रोग्राम आहे, सॉरी ओपन बेसिक एज्युकेशन प्रोग्राम. आता यांच्याकडनं हा एक प्रोग्राम घेतला जातो. याच्यामध्ये काय केलं जातं, 3री 5वी 8वी 11वी 12वी स्तरावरील हे ओपन बेसिक एज्युकेशनचे प्रोग्राम असतात. जो व्यक्ती शाळेत जात नाही त्या व्यक्तीसाठी हे प्रोग्राम असतात. त्याला एक एक्झाम घेऊन त्या लेवलचं सर्टिफिकेट दिलं जातं. ओके. याला जसं आपण मदरसामध्ये पण बघितलं बघा, तुम्ही मदरसात जरी शिक्षण घेत असेल तर तुम्हाला NIOS पण सर्टिफिकेट दिलं जातं. एक एक्झाम द्यायची, ते तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं. याच बरोबर NIOS मध्ये व्होकेशनल एज्युकेशन कोर्सेस पण चालतात. आता व्होकेशनल का वाटणार नाही तुम्हाला, व्होकेशनल म्हणजे काय, प्रॅक्टिकल असतं ना, जाऊन काहीतरी प्रॅक्टिकल करणं. आणि हे कशी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, ती डिस्टन्स एज्युकेशन वाली इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे वाटणार नाही. पण असे काही व्होकेशनल एज्युकेशन असतील की जे तुम्हाला लांबून ऑनलाईन पद्धतीने पण देता येऊ शकतात. ओके. हा, आता काही लास्ट इयरचे क्वेश्चन आहेत, तेवढे आपण बघून घेऊया. बघा, शिक्षण आणि मनुष्यबळ हे टायटल असलेले प्रकरण कोणत्या कुठल्या नियोजनाचा भाग होता, असा प्रश्न होता. कुठल्या नियोजनाचा होता, 4th प्लॅन मध्ये असं एक टॉपिक होतं, शिक्षण आणि मनुष्यबळचं. ओके. आता हे असे प्रश्न परत आले तर आपल्याला माहिती पाहिजे म्हणून, अदरवाईज यात काही इंटरेस्ट नसायला पाहिजे आपल्याला. ओके. आणि हा तुम्ही प्रश्न कसा सॉल्व्ह करसाल बघा, पहिली पॉलिसी कधीची आपली, 1968. त्यानंतरचा प्लॅन आहे ना हा 4था, कधीचा प्लॅन आहे, 69-74चा प्लॅन आहे. 1969 ते 74 मध्ये आपला हा प्लॅन आलेला आहे. आणि आपली पहिली एज्युकेशन पॉलिसी 68. त्यावरनं हे 4थं प्लॅन लक्षात राहील. पुढे लोकसंख्येचा आकार आणि वाढीची प्रक्रिया यांचा संख्यात्मक अभ्यास डेमोग्राफी होय म्हणजे काय, असं विचारलं होतं. डेमोग्राफी यात काही विशेष नाही, यात लोकसंख्या शिक्षणाचा समावेश होत नाही. डेमोग्राफी या सब्जेक्ट मध्ये लोकसंख्येचा आकार आणि वाढीची प्रक्रिया कशी याचा संख्यात्मक अभ्यास करतो आपण. लोकसंख्या शिक्षणाचा नव्हे. ओके. सामाजिक आर्थिक स्थिती आणि लोकसंख्या यातील गुंतागुंतीचे संबंध आपण लोकसंख्या शिक्षण असा एका वेगळ्या टॉपिक मध्ये करतो. डेमोग्राफी वेगळं आणि लोकसंख्या शिक्षण वेगळं. ओके. प्रश्न बघताना आपल्याला नीट क्लिअर होईल. पुढे बघा, ज्ञानवादाची तत्वे आपण बघितलंय, युनेस्कोने दिलेली होती. 2002 मध्ये त्यांनी ही तत्व दिलेली आहेत. युनेस्कोच्या रिव्ह्यू ऑफ कम्पॅरेटिव्ह एज्युकेशन समितीच्या अहवालात ज्ञानरचनावाद आणि शिक्षण वरील तत्वे नमूद केलेली आहेत. आता युनेस्को 2दा रेफरन्स आलाय, एक आहे आपला डेलारायो, दुसरा आहे आपलं ज्ञानवादाची तत्व. डेलारायो कधीचं आहे, 1996चा, आणि ज्ञानवादाची तत्व कधीची आहे, 2002ची. डेलारायोने काय 5 पॉईंट सांगितले होते, 4 पॉईंट सांगितले होते. लर्निंग टू नो, लर्निंग टू डू, लर्निंग टू लिव्ह टुगेदर आणि लर्निंग टू बी, हे त्यांचे डेलारायोचे 4 पॉईंट माहिती पाहिजेत. आणि इथे ज्ञानवादाची तत्वे युनेस्कोने सांगितलेली आहेत. त्यांनी काय सांगितलं बघा, अध्ययनकर्ता वैयक्तिक मते अनुभवातून मांडतो असं त्यांचं मत आहे. ओके. विविध स्रोतांच्या ज्ञानातून आकलन तयार होत असते. तिसरं आहे, ज्ञानाचा उपयोग एखादी गोष्ट खोलवर रुजवण्यात होतो असं त्यांना जे वाटलं त्या समितीने सांगितलेलं आहे शिक्षणाबद्दल बोलताना. पुढे 1986च्या धोरणानुसार 10+ स्तरावरील 25% विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे वळवायचे होते. याच धोरणानुसार शिक्षणात 10 मूल्य शिक्षण म्हणून समाविष्ट करण्यात आली होती. ओके. तर 1986 मध्ये हे 2 मुद्दे सुद्धा होते, इतकं लक्षात ठेवा. 10+ स्तरावरील मुद्दे व्यावसायिक शिक्षणाकडे आपल्याला शिफ्ट करायचे. किती, 25%. पुढचा, हा आता बघा 1986चं जे धोरण आहे त्याच्याबद्दल 10 कोर एलिमेंट्स त्यांनी दिले होते. शिक्षणाचे 10 कोर एलिमेंट्स आणि शिक्षणाचे 10 मूल्ये म्हणजे कोर व्हॅल्यूज, अशा 2 गोष्टी त्यांनी दिल्या होत्या. कोर एलिमेंट्स वेगळे आणि कोर व्हॅल्यूज वेगळे. आपल्याला मूल्य शिक्षण हा सब्जेक्ट होता, तो कुठं आला पाहिजे, 10 कोर व्हॅल्यूज मध्ये. त्या कुठल्या कुठल्या होत्या बघा मूल्यांमध्ये, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्व धर्म सहिष्णुता, लिंग समानता, श्रम प्रतिष्ठा, वक्तशीरपणा, वैज्ञानिक दृष्टिकोन, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता आणि सौजन्यशीलता. याच्यात पर्यावरण येतं का, नाही. आपण पर्यावरण केलं होतं का, ते काय मूल्य आहे का, नाही. ते कुठं आलं पाहिजे, कोर एलिमेंट्स मध्ये आलं पाहिजे. ओके. त्यांनी एकदा विचारलं होतं की कोर
व्हॅल्यूज कुठले, त्याच्यात पर्यावरण टाकलं होतं. पर्यावरण कुठं आलं पाहिजे, कोर एलिमेंट्स मध्ये आलं पाहिजे. कोर एलिमेंट्स आणि कोर व्हॅल्यू लक्षात घ्या. ओके. इंडिया व्हिजन 2002 ते 2020 असं एक व्हिजन होतं आणि या समितीचे अध्यक्ष कोण होते, SP गुप्ता. SP गुप्तानी हे नियोजन आयोगाची ती समिती होती. पुढील 20 वर्षात सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी डायरेक्शन देणं या समितीचा उद्देश होता. 2017ला काय विचारलं बघा, भारतातील मार्गदर्शन चळवळीत माध्यमिक शिक्षण आयोग मुतलियार आयोग महत्वाची भूमिका बजावली आहे. प्रश्न होता की खालीलपैकी कोणती समिती भारताच्या मार्गदर्शन चळवळीमध्ये महत्वाची भूमिका बजावली, आणि खाली कोठारी पण होते, मुदलियार पण होते, राधाकृष्ण पण होते. मग तुम्ही काय लिहिणार आहे, सगळ्यात मोठी काय वाटते आपल्याला, कोठारी. कोठारी लिहिलं पाहिजे. त्यांनी उत्तर काय दिले, मुदलियार दिले. त्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मुदलियार. पुढे कॅबेची 1993 ची समिती कोण होते, वीरप्पा मोईली समिती. हिला शालेय व्यवस्थापन विकेंद्रीकरण समिती सुद्धा म्हणतात. कॅबेच्या 1993च्या समितीचं नाव काय आहे, शालेय व्यवस्थापन विकेंद्रीकरण समिती, आणि अध्यक्ष कोण होते, वीरप्पा मोईली. हा एक फॅक्च्युअल डेटा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. प्राथमिक शिक्षणाचे काम DEB म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन बोर्डाकडे सोपवले. कधी, 1993 ला. यांनीच ही शिफारस दिली होती. त्याच्यापासून आपण प्राथमिक शिक्षण डिस्ट्रिक्ट एज्युकेशन बोर्डकडे, डिस्टन्स म्हणलो मी, तिथं करा डिस्ट्रिक्ट एज्युकेशन बोर्डकडे 1993 पासून. आणि आपण DPEP बघितलो होतो, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम, कधीपासून आहे तो, 94 पासून. आपण जिल्हा परिषद जे बघतो त्या 1994 पासून आहेत. ओके. पुढचा मुद्दा, गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेची परीक्षा न घेता सलग 4 इयत्तेचा घटक मानून परीक्षा घ्यावी अशी शिफारस कुठल्या समितीने केला, असा प्रश्न होता. उत्तर आहे कोठारी समिती. कोठारी समितीने केलेला होता. म्हणजे सलग 4 इयत्तेचा एकत्रच परीक्षा घ्या. ओके, एकदम बेस्ट पद्धत आहे ती. पुढे आहे शिक्षण. शिक्षण बघा, मानव संसाधनातील गुंतवणूक आहे असं कुणी सांगितलंय, कोठारी आयोग. कारण त्यांचा विषय काय होता, शिक्षण आणि राष्ट्रीय विकास, त्यामुळे ते गुंतवणूक त्याला म्हणत असणार आहेत. पुढे शिक्षणाचा उत्पादन क्षमतेशी संबंध जोडावा, क्षमतेशी संबंध जोडावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मार्गदर्शन कार्यक्रम संपूर्ण शिक्षणाचा एकात्मिक भाग असावा असं कोठारी आयोगाने सांगितलेलं आहे. मार्गदर्शन कार्यक्रम, मगाशी काय होतं, मार्गदर्शन चळवळ, इथं आहे मार्गदर्शन कार्यक्रम संपूर्ण शिक्षणाचा भाग असावा, हे कोठाऱ्यांनी सांगितलेलं आहे. ओके. पुढे मुले आणि मुली असा अभ्यासक्रमात भेद नको, मुलींचे शिक्षण ही विशेष समस्या समजली जावी. दुर्गाबाई देशमुख यांचं हे मत आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात तुम्ही काहीच बदल करू नका, दोघांचं शिक्षण समान असलं पाहिजे आणि त्यांचं शिक्षण एक विशेष समस्या म्हणून तुम्ही समोर घ्या. पुढे मुले आणि मुली यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेत कोणताही फरक नसतो, शारीरिक फरक महत्वाचा नाही असं कोण सांगितलंय, श्रीमती हंसा मेहता समिती 1961-62. आपण हे जर स्टेटमेंट तुम्हाला दिलं असतं तर तुम्ही दुर्गाबाई देशमुखच लिहून आला असतात. ओके. त्यामुळे आता हे पण लक्षात ठेवा की हंसा मेहता म्हणतात की असं बौद्धिक आणि मानसिक क्षमतेत फरक नसतो. ओके. शिक्षणातील सर्व स्तरावरती मुलींना होणाऱ्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी ही समिती होती. 1961-62 समिती आहे. श्रीमती हंसा मेहता लक्षात ठेवा. शिफारसी काय आहेत बघा, मुले आणि मुलींच्या शिक्षणात फरक करू नका, प्राथमिक शिक्षणात शिक्षक म्हणून सर्व महिला असाव्यात, वरती म्हणतात की फरक करू नका आणि खाली म्हणतात सर्व महिला असायला हव्यात. तिसरा पॉइंट आहे लैंगिक शिक्षण माध्यमिक स्तरावरती असायला हवं. म्हणजे लैंगिक शिक्षण कुठून द्यायला हवं, हा या प्रश्नाचं उत्तर त्यांनी कुठून दिले, माध्यमिक स्तरावरून दिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे SP चव्हाण समिती. 1996 ची चव्हाण समिती आहे. सत्य, प्रेम, अहिंसा या मूल्याधारित शिक्षण व्यवस्थेची गरज आहे, ही वैश्विक मूल्य आहेत असं मत कुठल्या समितीचं आहे असा प्रश्न होता. त्याचं उत्तर आहे SP चव्हाण समिती. या समितीचा अहवाल 1999 मध्ये संसदेत मांडला आणि वैश्विक गाभाभूत मूल्यांवरती भर देण्यात आला. वैश्विक गाभाभूत मूल्ये, युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज, मग आपण जे बघितलं तेच SP चव्हाण समिती 1996, इतकं लक्षात ठेवा. आता मूल्य शिक्षणाची योजना बघा. आपण जे शाळेत मूल्य शिक्षण बघतो 10 मूल्य मगाशी बघितली आपण. 87-88 मध्ये सेंट्रल स्कीम ऑफ फायनान्शियल असिस्टन्स फॉर व्हॅल्यू इन एज्युकेशन 87-88 ला सुरुवात केलेली. 86 ला धोरण आलं आपलं आणि 87 पासून आपण सुरुवात केली ही स्कीम. ओके, व्हॅल्यू इन एज्युकेशन वाले. 92 ला आपण द स्कीम ऑफ फायनान्शियल असिस्टन्स फॉर स्ट्रेंथनिंग कल्चर अँड व्हॅल्यू.
एज्युकेशन मध्ये कल्चर आणि व्हॅल्यू वाली एक आपण योजना सुरू केली. शिक्षणात मूल्य शिक्षणाचा समावेश आपण केला. कला, नृत्य, संगीत शिक्षकांना ट्रेनिंग देणं हा एक आपला उद्देश होता. 2009 ला ही योजना एनसीईआरटी अंतर्गत मर्ज करण्यात आली. 2010 ला स्ट्रेंथनिंग एज्युकेशन व्हॅल्यू नावाची एक योजना आपण सुरू केली. याच्यामध्ये एनजीओ आणि इतर संस्थांचा पण आपण समावेश केलेला आहे. महाराष्ट्र सरकारचे निर्णय बघा. आता आपण हे मूल्य बघितले. आता आपण थोडासा क्रक्स बघूया. काही विशेष असे निर्णय जे आपल्याला परीक्षेमधून मिळतात. पहिलीपासूनचं शिक्षण, इंग्रजी शिक्षण कधी आहे? 2000. शिक्षक सेवक योजना 2000 पासून आपण सुरू केलेली आहे. कंत्राटी शिक्षण धोरण आणि विना अनुदान धोरण कधीपासून आहे? 2001 पासून आहे. विना अनुदान तत्वावरती शाळा देण्याचा निर्णय 1983 वरती आहे. हे सगळे सिंगल लाईन स्टेटमेंट विचारलेले प्रश्न आहेत. पुढे आपण बघतोय प्रौढ शिक्षण समित्याबद्दलच्या 2 समित्या आपण बघूया. एक आहे प्रौढ शिक्षण समिती 1939 ची. त्याचे अध्यक्ष होते सय्यद मोहम्मद. प्रौढांना शिकवताना 3 R असायला हवेत. हे 3 R आपण मॉन्टेसरी मध्ये पण बघितले होते, तेच इथे आहेत. एक आहे रीडिंग, रिझनिंग आणि रायटिंग वरती भर द्यावा अशी ही प्रौढ शिक्षण समिती सांगते. मोहनलाल सक्सेना समिती कधीची? 1948 ची आहे. याच्यावरती 17 ला प्रश्न होता. केंद्रीय सल्लागार मंडळाची प्रौढ शिक्षण योजने सामाजिक शिक्षण योजना असे नाव द्यायला त्यांनी सजेस्ट केलं होतं. हे नाव मौलाना आझादांनी सुचवलं होतं बरं का. सामाजिक शिक्षण योजना, प्रौढ शिक्षणाबद्दलचा प्लॅन कोणी बनवला? मोहनलाल सक्सेना समितीने. कधीची आहे? 1948 ची आहे. त्याला सामाजिक शिक्षण नाव द्या असं मौलाना आझाद यांनी सांगितलं. पुढे आपल्याकडे बघा शिक्षक सेवक योजना. मगाशी आपण बघितलो. म्हणजे काय आहे शिक्षक सेवक योजना? म्हणजे शिक्षक अपॉइंट करायला पैसे नाहीत आमच्याकडे. सरकार म्हणते की आम्ही अपॉइंट करत नाही, तर तुम्ही तुमच्याहून या व्हॉलंटरीली. त्यांना आपण शिक्षक सेवक योजना 2000 पासून सुरू केलेली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील रिक्त जागांवरती शिक्षकांची नेमणुका करणे. 3 वर्षानंतर त्यांना कायमस्वरूपी करणे. तुम्हाला हे माहिती असेल 3 वर्ष विदाउट पगार शिक्षकांना ठेवलं जातं. पुढे नोव्हेंबर 2001 शिक्षण क्षेत्रावरती दूरगामी परिणाम करणारे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला. असा काही प्रश्न विचारतो. ऑप्शन होते कंत्राटी धोरण, विना अनुदान धोरण आणि अजून 2. तर त्यातले 2 उत्तर होते आपले कंत्राटी धोरण आणि विना अनुदान धोरण. आपण वरती पण लिहिले. 2001 ला ही 2 धोरणं महाराष्ट्राने स्वीकारली. 2000 ला अजून एक धोरण स्वीकारलं होतं, ते धोरण लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया आता NMSS कडे, नॅशनल मेरिट स्कॉलरशिप स्कीम. आपण हे बघितलेलं आहे 1961-62 ला. गुणवंत विद्यार्थ्यांना इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट मॅट्रिक नंतर स्थानकोत्तर म्हणजे 11वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली पाहिजे. ही योजना 2007 ला बंद पण झाली. आणि याच योजनेचं पुढचं नाव काय आहे? नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना. ती 2008 ला सुरू झालेली आहे. पहिली आहे नॅशनल मेरिट स्कॉलरशिप 1961 आणि मीन्स कम मेरिट 2008. 8वी नंतर 9वी 12वी साठीच्या शिक्षणासाठी, 9वी ते 12वी पर्यंत शिक्षणासाठी 500 रुपये पर मंथ आणि आता ते वाढून किती झाले? 1000 रुपये पर मंथ दिलं जातं. आता बघा जनरल कॅटेगरी व इतर कॅटेगरी मधील गरीब मुलांना आपण हुशार विद्यार्थ्यांसाठीच्या योजना NMSS आता बघितली 1961-62. NMMSS 2008 ची. आणि तिसरी आहे आपली CSS SCUS 2007 लाच आपण सुरू केलं. त्याचा फुल फॉर्म काय आहे खाली बघा. सेंट्रल सेक्टर स्कीम ऑफ स्कॉलरशिप फॉर कॉलेज अँड युनिव्हर्सिटी स्टुडंट. मगाशी आपण 9वी ते 12वी पर्यंत होतं, आता हे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीसाठी आहे. ही सुद्धा 2007 ला सुरू केलेली आहे 11व्या प्लॅन मध्ये. गरीब कुटुंबातील हुशार विद्यार्थ्यांसाठी पदवी आणि पदव्युत्तर व व्यावसायिक कोर्सेससाठी तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाते. महिन्याला 1000 रुपये पदवी, पदव्युत्तर साठी महिन्याला 2000 रुपये दिले जातात. 50% मुले आणि 50% मुली असलं पाहिजे अशी त्यांची कंडिशन आहे. त्याचा पुढचा आपला मुद्दा आहे उच्च शिक्षणातील सर्वसमावेशक वाढ हा मुख्य विषय कोणत्या प्लॅन मध्ये होतो? असा एखादा दुसरा प्रश्न असतो. ओके, उच्च शिक्षणासाठी सर्वसमावेशक वाढ कितवी प्लॅन आहे? 11वी प्लॅन आहे. उच्च शिक्षण कधी सुरू केले आपण? रुसा कधीची आहे? 13 ची. 11वा प्लॅनचं इयर काय आहे? 2012 ते 17 12वा प्लॅन आपला. त्याच्या आधी 11वा. तर 7 ते 12 हे 7 ते 12 पर्यंत होता. रुसा 2013 चा आहे. मग मी रुसाचा विचार केला होता. रुसा सुरू होण्याच्या आधी हा प्लॅनिंग मध्ये विचार आला पाहिजे.
त्याच्यानुसार सुद्धा आपण 11वा प्लॅन लिहू शकतो. ओके, प्लॅनिंग मध्ये तो विचार आला आणि रुसा सुरू झाली, त्यामुळे 11वा प्लॅन पर्यंत आपण पोहोचू शकत होतो. ऑप्शन काय होते? 9, 10, 11 आणि 12. ओके, तर 11वा आपल्याला असा शोधायचा होता. पुढे ईपीजी पाठशाला, हे तुमच्या सिलेबस मध्ये पण आहे. ओके, GS2 च्या. हे काय आहे? अ गेटवे टू ऑल पीजी कोर्सेस. ओके, नावातच आहे. या अंतर्गत अनेक शाळांना अनेक शाखांच्या पीजी साठीचे ई मटेरियल अवेलेबल करून दिलं जातं. योजना कोणाची आहे? UGCची आहे. ओके, हा एक मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि तसंच ई आचार्य नावाचं एक पोर्टल होतं. ते काय होतं? अ गेटवे टू ऑल लर्नर. अ गेटवे टू ऑल लर्नर. ओके, इंटिग्रेटेड ई कंटेंट पोर्टल आहे. यात अनेक शाखांचे प्रोजेक्ट संबंधित ई कंटेंट होते. कसं? प्रोजेक्ट संबंधित ई कंटेंट ई आचार्यावरती. प्रोजेक्टला आपल्याला एक मेंटॉर लागतो, गुरु लागतो, तर ई आचार्य. ते ई आचार्यावर मी प्रोजेक्ट हा शब्द लक्षात ठेवा. वरती पण ई मटेरियल आहे, ते पीजी साठीचे आहे. हे पीजीचं तुमचं प्रोजेक्ट साठीच आहे. ओके, खाली सर्व माहिती विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी इथे मिळत होती. दोन्ही प्रोजेक्ट NME-ICT अंतर्गत होते. वरचे दोन्ही ईपीजी पाठशाला आणि ई आचार्य कुठे होते? NME-ICTच्या अंतर्गत होते. आता पुढे आपला आहे साक्षात. जुलै 2006 ला साक्षात आहे. वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल आहे. साक्षात काय आहे? वन स्टॉप एज्युकेशन पोर्टल. NME-ICT अंतर्गत ही योजना सुरू केली होती. NME-ICT महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बरं का. शिक्षणापासून वंचितांना मोफत शिक्षण देणं हा साक्षातचा उद्देश आहे. काय? मोफत शिक्षण आहे. ऑक्टोबर 2006 ला हे आपण सुरू केलेलं आहे. आणि एका एक्झाम मध्ये जुलै 2006 सुद्धा म्हटलं आहे. तर दोन्ही सुद्धा योग्य पकडा, जुलै आणि ऑक्टोबर 2006. ओके, एक्झॅक्ट विचारलं खाली तर मग जुलै लिहायचं. स्टेटमेंट मध्ये दोन्ही येऊ दे, दोन्ही बरोबर घ्यायचं. विद्यार्थी, शिक्षक व काम करत शिक्षण घेणारे व्यक्ती इथे शिकू शकतात. आणि लक्ष किती आहे? 50 करोड लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. ओके, यंत्रणा साक्षात मध्ये कोण कोण काम करतं बघा? UGC, AICT, IGNO, NCERT, IIT, CBSE आणि केंद्रीय विद्यालय. फक्त IIM काम करत नाही. ओके, एवढे सगळे इन्स्टिट्यूट काम करत आहेत. त्याच्यानंतर वेदांतकडे जाऊया. वेदांत हा प्रश्न 13 आणि 15 ला येऊन गेलेला बघा. त्याच्यानंतर हा प्रश्न आला नाही तरी आपल्याला माहिती असलं पाहिजे. प्राथमिक शिक्षण ई कंटेंट पुरवणारे PPP मॉडेल आहे ते. ओके, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आहे. प्राथमिक शिक्षणासाठी ई कंटेंट प्रोव्हाइड करतात ते. प्राथमिक शिक्षणासाठी ई शिक्षा पुरवणारा PPP आधारित प्रोग्राम वेदांत फाउंडेशन आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या समन्वयानं हा प्रोजेक्ट राबवला जातो. आपण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद याच्या आधी बघितले. कुठं बघितलंय? सर्व शिक्षा अभियान. ओके, इम्प्लिमेंटेशन कोण करतं? हे करतात. शिक्षकांना प्रशिक्षण कॉम्प्युटर, लायब्ररी, ई साहित्य यांच्याकडून पुरवलं जातं. SSA अंतर्गत राबवला जातो. सर्व शिक्षा अभियान अंतर्गतच हे राबवलं जातं. ओके, आणि काही ठराविक राज्यातच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, राजस्थान आणि ओरिसामध्येच हे राबवलं जात आहे. त्याच्या पुढे नॅशनल ई गव्हर्नन्स प्रोग्राम्स 2006 ला आपण सुरू केला होता. पब्लिक सर्व्हिस क्लोजर टू होम याचा हा उद्देश होता. या योजनेचे घटक बघा. एक आहे स्वान. आपण बघितलं स्वान कुठं शिफारस बघितली होती आपण? सॅम पित्रोदा, नॅशनल नॉलेज कमिशन. SDC, स्टेट डेटा सेंटर. CSE, कॉमन सर्व्हिस सेंटर. इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे. इतके सगळे घटक याच्या अंतर्गत आपण सुरू केलेले होते. 22 एक पॉइंट लक्षात ठेवा. प्रोजेक्ट शिक्षा मायक्रोसॉफ्टचा हा प्रोजेक्ट आहे. ओके, विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रशिक्षण, नेतृत्व गुण आणि विकास इत्यादी बद्दल हे मायक्रोसॉफ्टचा एक प्रोजेक्ट आहे. पार्टनर्स इन लर्निंग या आधारावरती हा प्रोजेक्ट चालतो. त्याच्यामध्ये संगणक आणि IT-चं नॉलेज दिलं जातं. Recording in progress. चला आता ऑनलाईन शिक्षणाचं आपण बघूया. ऑनलाईन शिक्षण आपण आता काय काय मुद्दे महत्वाचे बघितले ना, त्यांचं वर्ष बघूया आपण. NPTEL हा एक प्रोग्राम आहे. तो कधीचा आहे? 2003 चा. NME-ICT कधीचा प्रोग्राम आहे? 2009 चा. ओके, ई पाठशाला 2015. शाला सिद्धी 2015. ईपीजी पाठशाला कुणाची आहे? UGCची आहे. आणि ई पाठशाला कुणाची आहे? NCERTची. दोन्हीतला फरक लक्षात येईल तुम्हाला. PG म्हणले की UGC आलं पाहिजे आणि पाठशाला म्हणले की NCERT लक्षात आलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा
साक्षात, साक्षात कधीच आपण बघितलं मगाशी, जुलै 2006. ओके. त्यानंतर नॅशनल ई गव्हर्नन्स 2006 लाच प्रोग्राम सुरू आहे. स्वयं 2017चा प्रोजेक्ट आहे. स्वयं तुम्हाला माहिती आहे. ओके. त्याच्यानंतर स्वयंप्रभा 2017चा, NDLI 2018चा, शाला सारथी 2017, शगुन 2017 आणि इम्प्रेस 2018. ओके. इतक्या सगळ्या योजनांचं वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. हळूहळू लक्षात राहील ते तुम्हाला. ओके. या डोक्याला हात लावताय पण तुमच्या लक्षात येईल. ओके. पुढे आपण बघूया स्वयं. स्वयं बद्दल बघूया. स्वयं हा जो प्रोग्राम आहे तो काय आहे बघा. 4 क्वाड्रंट आहेत, 4 घटक आहेत या स्वयंचे. एक आहे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जाणार, रीडिंग मटेरियल फॉर डाउनलोडिंग, त्याच्यानंतर सेल्फ असेसमेंट साठी टेस्ट आहे आणि ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे. या सगळ्या गोष्टींना मिळून हा स्वयं नावाचा प्रोग्राम सुरू केलेला आहे. हे काय आहे, ऑनलाईन लेक्चर सिरीज आहे स्वयं, दुसरं काही नाही. याच्यामध्ये 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स आहेत. कोण कोण आहेत बघा. AICTE आहे, NPTEL आहे, UGC आहे, CEC आहे, NCERT, NIOS, IGNOU आहे, IIM बॉम्बे आहे आणि NITTTR आहे. प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे. AICTE कोणासाठी आहे, सेल्फ पेस्ड अँड इंटरनॅशनल कोर्सेस साठी. ओके. NPTEL कोणासाठी आहे, फॉर इंजिनिअरिंग साठी NPTEL आहे, ते तुम्हाला क्लिक होऊन जाईल. UGC कोणासाठी आहे, नॉन टेक्निकल पोस्ट ग्रॅज्युएशन साठी UGC आहे, नावावरूनच कळतं पोस्ट ग्रॅज्युएशन. आणि CEC अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन साठी CEC आहे. ओके. त्याच्यानंतर स्कूल एज्युकेशन साठी NCERT तुम्हाला कळतं, आणि स्कूल एज्युकेशन साठीच NIOS आहे, आणि आउट ऑफ स्कूल साठी IGNOU येतं, मॅनेजमेंट साठी IIT बॉम्बे आहे, आणि त्याच्यानंतर NITTR हे टीचर्स ट्रेनिंग साठी आहे. त्याच्यामध्ये स्वयं मध्ये कुठे तुम्हाला IIT दिसतं का, आहे काय IIT कुठे, तर तेवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. ओके. साक्षात काय आहे, मगाशी आपण बघितलं ना साक्षात. साक्षात हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. स्वयं काय आहे, MOOC प्लॅटफॉर्म आहे. ओके. मूक प्लॅटफॉर्म, मॅसिव्ह ऑनलाईन कोर्सेस साठीचं प्लॅटफॉर्म आहे. इतका फक्त लक्षात घ्या. साक्षात कुणासाठी आहे, शिक्षणापासून वंचितांसाठी आहे. स्वयं कुणासाठी आहे, प्रोफेशनल कोर्सेस त्याच्यावरती तुम्हाला भेटतात. साक्षात आणि स्वयं मधला फरक लक्षात घ्या. ओके. दोन्ही हे ऑनलाईन टीचिंग मेथड्स आहेत. एक फक्त प्लॅटफॉर्म आहे, दुसरं मॅसिव्ह ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, आणि दोघांचा उद्देश पण कुणाकुणासाठी आहे तो एक लक्षात घ्या. साक्षात हे शिक्षणासाठी वंचितांसाठी, स्वयं हे प्रोफेशनल कोर्सेस साठी आहे. आता आपण डिटेलमध्ये स्वयं बघूया. डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन हा एक आपला वेगळा टॉपिक, बाकीचा शेवटचा टॉपिक आहे, हा बघूया. आणि हेच घटक तुमच्या GS2च्या सिलेबसमध्ये आहेत. त्यात आपण आता बघतोय स्वयं पासून. स्वयं कधीपासून आहे, जुलै 2017 पासून स्वयंची सुरुवात झालेली आहे. इथं वरती पण आपण स्वयं बघितलं, जुलै 2017 वर्ष लक्षात ठेवा. ओके. काय त्याचा फुल फॉर्म आहे स्वयंचा, स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड. काय आहे, स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. हे मला कळत नाही की हे डिटेल जे आहे असे, हे 14 आधी पण होते का असं काही, का 14 नंतरच सुरू झालं, 14 नंतरच आहेत का, कुठली एखादी स्कीम अशी आहे का त्याला असं शॉर्ट करून घेतलेलं आहे, नाही ना, मला तरी वाटत नाही, त्यानंतरच सुरू झालेलं आहे. ठीक आहे. आता काय तुम्ही दिले निवडून तर भोगायला पाहिजे तुम्हाला. पुढचा पॉइंट, इंडियन एक जोक फिरत होता बघा. ट्रम्प साहेब निवडून आले होते ना, तेव्हा एकाने ट्विटरवरती टाकलं होतं, आतापर्यंत तुम्ही आम्हाला डुचत होता, आता भोगा. पुढे, स्वयं इज इंडियाज ओन मूक प्लॅटफॉर्म. ऑफरिंग कोर्सेस ऑन ऑल डिसिप्लिन्स. सगळ्या डिसिप्लिन मध्ये कुठले कुठले, इंजिनिअरिंग पण आहे, लॉ पण आहे, मॅनेजमेंट पण आहे, सोशल सायन्स आहे, प्रोफेशनल कोर्सेस, फक्त मेडिकल सुद्धा येतं. आधी वाटायचं येत नाही, पण मेडिकलचा पण समावेश आहे बरं का त्याच्यात, मेडिकलचा पण समावेश आहे. म्हणजे ऑलमोस्ट सगळे कोर्सेस तुम्हाला मूकच्या प्लॅटफॉर्म नुसार शिकवले जाणार आहेत. ओके. आणि याचा मोटो काय बघा, शिक्षित भारत उन्नत भारत. स्वयं हा त्यांचा आवडता टॉपिक आहे, खूप वेळा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे स्वयं लक्षात घ्या, शिक्षित भारत उन्नत भारत. ओके. 3 थिंग्स अचीव करायच्या आहेत यांना. ओके. त्याला ते काय म्हणतात, कार्डिनियल प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन पॉलिसी म्हणतात. कुठले कुठले, ऍक्सेस, इक्विटी, क्वालिटी. हे आपण अनेक ठिकाणी बघितलेलं आहे. हे 3च मुद्दे
स्वयंला सुद्धा गाठायचे आहेत. आणि इथं 9th स्टँडर्ड टू पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत. 9th स्टँडर्ड ते डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन, म्हणजे फक्त काय प्रायमरी एज्युकेशन स्किप केलेलं आहे. प्रायमरी एज्युकेशन सोडून पुढच्या सगळ्या कोर्सेस तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत. पुढचा मुद्दा, एनीवन एनी टाइम एनीवेअर लर्निंग फ्री ऑफ कॉस्ट. कुणाला कुठेही शिकता येईल आणि कधीही शिकता येईल असं फ्री ऑफ कॉस्ट लर्निंग आहे स्वयंचं. इतके स्वयंचे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. स्वयंचा हा इनिशिएटिव्ह मुख्य मुद्दा तरी तुम्हाला कळला. काय काय लक्षात ठेवणार आहेत? स्वयंचं फुल फॉर्म, स्टडी वेब ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड. वर्ष जुलै 2017. मोटो शिक्षित भारत आणि उन्नत भारत. कुठले कुठले फेज, कुठले कुठले हे आहेत काम त्याला डिसिप्लिन्स आहेत? सगळे ऑलमोस्ट, मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, सोशल सायन्स, एव्हरीथिंग ऑलमोस्ट सगळे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यात कोण समाविष्ट आहे वरती आपण बघितलं, हे सगळे लिस्ट बघितली, पण 9 नॅशनल कोऑर्डिनेटर्स आपण बघितले. याच्यात कोण नाही आहे? फक्त IIT नाही आहे. इतका एक मुद्दा फक्त लक्षात ठेवायचा आहे. आता आपण जाऊया स्वयंप्रभाकडे. स्वयंप्रभा सुद्धा जुलै 2017 मध्येच लॉन्च केलेलं आहे. ते काय होतं? फ्री DTH चॅनल फॉर एज्युकेशन. DTH चॅनल आहे ते स्वयंप्रभा. स्वयं काय आहे? मूक प्लॅटफॉर्म आहे. हे DTH चॅनल आहे. स्वयंप्रभा बघा 34, सध्या 34 एज्युकेशनल चॅनल्स आहेत आपल्याकडे. 34 एज्युकेशनल चॅनल्स थ्रू DTH 24/7 एज्युकेशन दिलं जातं. ओके. GSAT 15 एक लक्षात ठेवा. GSAT 15 हे जे सॅटेलाइट आहे ते याच्यासाठी डेडिकेटेड केलेलं आहे. GSAT 15 34 एज्युकेशनल चॅनल्स. त्यांनी एका ठिकाणी 33 केलं, 21 का 22 ला, आणि त्यांना नंतर ते कॅन्सल करावं लागला, प्रश्नच कॅन्सल करावा लागला. तर किती चॅनल आहेत? 34. ओके. कंटेंट्स आर प्रोव्हाइडेड बाय, इथं कोण कोण आहे बघा, NPTEL, IITs वरती स्वयं मध्ये IIT नाही, स्वयंप्रभा मध्ये IIT आला. UGC, CEC, इग्नू, आणि हे 5 आहेत बरं का. NCERTचा आणि NIOS चा संबंध इथे आलेला नाही. हे काय करतात? 9वी पासून पोस्ट ग्रॅज्युएशनच कंटेंट देतात. सेम आहे स्वयंसारखं. सब्जेक्ट इंजिनिअरिंग, ह्युमॅनिटी, सोशल सायन्सचे कोर्सेस आहेत. आणि हे सगळं कुणाद्वारे चालवतं? इन्फ्लिबनेट नावाची आपली एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांच्या थ्रू हे स्वयंप्रभाचं कोऑर्डिनेशन केलं जातं. ओके. पुढचा आपला मुद्दा आहे NDLI बद्दलचा, नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया. NDLI चा फुल फॉर्म काय? डिजिटल लायब्ररी. 2018 ला याची स्थापना झालेली आहे, जून 2018 ला. ओके. NDLI प्रोव्हाइड्स द फ्रेमवर्क ऑफ व्हर्च्युअल रिपॉझिटरी ऑफ लर्निंग रिसोर्सेस विथ सिंगल विंडो सर्च फॅसिलिटी. हे पुस्तक आहे तुम्हाला इथं. NDLI लायब्ररी नावाचंच आहे ना, लायब्ररी, डिजिटल लायब्ररी आहे. ई बुक्स, जर्नल्स, ऑडिओ बुक सुद्धा मिळतात. आता लायब्ररीमध्ये ऑडिओ बुक असायला हवं का? असायला हवं, काय हरकत आहे. ओके. पुढे सिंगल विंडो सर्च आणि व्हर्च्युअल रिपॉझिटरी, हे 2 मुद्दे तुम्हाला NDLI चे लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊया व्हर्च्युअल लॅब कडे. ओके. provides fully interactive simulation environment to perform the experiment, collect data, answer questions, to access and understanding of the knowledge acquired. IIT दिल्ली नोडल इन्स्टिट्यूट आहे. फक्त इतकं लक्षात ठेवा की एक व्हर्च्युअली लायब्ररी आहे आपल्यासाठी. ती कुठे आहे? त्याची नोडल एजन्सी IIT दिल्ली. ती काय असणार आहे बघा? रिमोट ऍक्सेस टू द लॅब. काल आपण बघितलं एक लॅब आहे IIT दिल्लीमध्ये, जिथं खूप मोठे मोठे कॉम्प्युटर्स किंवा हार्डवेअर्स आहेत किंवा सिम्युलेशन्स मशीन्स आहेत, त्याचा ऍक्सेस तुम्हाला दिला जातो या व्हर्च्युअल लॅब थ्रू. नावातच आहे व्हर्च्युअल लॅब्स. ओके. सिम्युलेशन एन्व्हायरमेंट फॉर एक्सपेरिमेंटल स्टडी. सिम्युलेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना? ओके. इथं मेकॅनिकल इंजिनियर कोण आहे का? ओके. ANSYS नाव ऐकलं तुम्ही? मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनियर सुद्धा ANSYS नाव ऐकले असेल. तर ANSYS एक सिम्युलेशन बेस्ड सॉफ्टवेअर आहे. ओके. तिथं मी जवळपास 7 वर्ष काम केलं, त्यामुळे मला सिम्युलेशनचं बऱ्यापैकी माहित आहे. ANSYS सिम्युलेशन करतं. सिम्युलेशनचा अर्थ काय असतो? की एखादी बॉडी एखाद्या सिच्युएशन मध्ये कसं बिहेव करेल हे सांगणं म्हणजे सिम्युलेशन. ओके. तुम्ही युट्यूबवरती कधी कार ऍक्सिडेंटचे सिम्युलेशन बघितले असतील, किंवा तुम्ही आपल्या टीव्ही चॅनल वरती तुम्हाला वेदर फोरकास्टिंग सांगतात बघा, ते पण एक सिम्युलेशन आहे. ओके. आधी पुढे होणाऱ्या गोष्टी या कंडिशन मध्ये कशा बिहेव करतील हे सांगणं म्हणजे सिम्युलेशन. ओके. आता हे व्हर्च्युअल लॅबला त्याची गरज आहे. आता आपल्या खूप साऱ्या डिझायनिंग साठी याची गरज आहे, त्यामुळे हे IIT NIT ला प्रोव्हाइड केलं जातं. ओके.
पुढे बघा, सेअर्स कॉस्टली इक्विपमेंट्स अँड रिसोर्सेस, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण सगळे कॉलेजेस एक कॉस्टली इक्विपमेंट्स घेऊ शकत नाहीत, तर त्यांना आपण असं ऍक्सेस देतोय, रिमोटली ऍक्सेस इथं देतोय. पुढे आहे ई यंत्र. याच्यात काय, एम्बेडेड सिस्टीम आहे. ठीक आहे, ई यंत्र इज एम्बेडेड सिस्टीम. याच्यामध्ये बघा, रोबोटिक्सच्या साह्याने इफेक्टिव्ह इंजिनिअरिंग एज्युकेशन दिलं जातं. रोबोटिक्सच्या साह्याने इंजिनिअरिंग एज्युकेशन. एनेबल द इफेक्टिव्ह एज्युकेशन अक्रॉस द इंजिनिअरिंग कॉलेजेस इन इंडिया ऑन एबल्ड सिस्टीम अँड एम्बेडेड सिस्टीम अँड रोबोटिक्स. यंत्र नावाच कळतं ना तुम्हाला, नावातच आहे ई यंत्र म्हणजे रोबोट्स. रोबोटद्वारे दिले जाणारे शिक्षण ही यंत्रद्वारे आहे, इतकं लक्षात ठेवा. बाकीचं टीचर स्टुडंट साठी वर्कशॉप घेतले जातात. आणि कुणाचा प्रोजेक्ट आहे, IIT बॉम्बेचा प्रोजेक्ट आहे, इतकं लक्षात ठेवा. व्हर्च्युअल लॅब IIT दिल्ली आहे आणि ई यंत्र IIT बॉम्बेच आहे, इतकंच फक्त लक्षात ठेवायचं आहे. तर रोबोटिक्स, तुम्ही ते नवीन लिसा रोबोट बघितलं का? लिसा रोबोट नाही, ती ऍक्च्युली AI, आर्टिफिशियल AI इंटेलिजन्स आहे. ओडिसाच्या एका न्यूज चॅनलवरती ती न्यूज देते आता. ती इतकी क्लोज आली आहे की तुम्हाला ते फरक पण कळत नाही, लिसा ह्युमन आहे की यंत्र आहे. तर ते हळूहळू ते खूप पुढे जाणार आहे. ओके, पुढचा फॉसी. फॉसी नावाची स्कीम आहे बघा, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन एज्युकेशन. फुल फॉर्म विचारलं तर आपल्याला माहिती असलं पाहिजे. फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे ते इन एज्युकेशन. पुढचा मुद्दा, ओपन सोर्स सॉफ्टवेअरला प्रमोट करणं याचा उद्देश आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय, ज्याला तुम्हाला लायसन्स घ्यायची गरज नाही, तर आपण ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणतो. पुढे आहे IIT बॉम्बेचा प्रोजेक्ट आहे. IIT बॉम्बेचा वरचा ई यंत्र पण आहे आणि फॉसी पण आहे. स्टँडर्ड टेक्स्ट बुकचे उत्तर ऑडिओ ट्युटोरियल, त्याच्यामध्ये काय देतो आपण, ऑडिओ ट्युटोरियल्स आहेत आणि स्टँडर्ड टेक्स्ट बुकची उत्तरं सुद्धा तुम्हाला या ओपन सोर्स सॉफ्टवेअरवरती मिळणार आहेत. याच्यानंतरचा आपला आहे शाला सारथी. 2017लाच हे शाला सारथीची सुरुवात झालेली आहे. NGO, CSR, स्टेट गव्हर्नमेंटना एकत्र आणणारे हे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. कुणाकुणाला आहे बघा, NGOला, स्टेट गव्हर्नमेंटला आणि CSR काय आहे, त्या प्रायव्हेट कंपन्यांचा जो एक फंड असतो. ओके, सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी. S फॉर काय असतं, कोऑपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हा, कोऑपरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. तर 2% काहीतरी आहे ना, त्यांना तुमच्या उत्पन्नाचा 2% सोसायटीसाठी खर्च करायचा आहे. तो CSR फंड, स्टेट गव्हर्नमेंट आणि NGO एकत्र येऊन हे काम करतात. एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. कुणाचा आहे तो, नीती आयोगाचा कार्यक्रम आहे शाला सारथी. एक वेब पोर्टल आहे ते शाला सारथी, एक वेब पोर्टल आहे. पुढे इम्प्रेस लक्षात घ्या, ऑक्टोबर 2018ला इम्प्रेस प्रोग्राम सुरू झालाय. इम्प्रेसचा फुल फॉर्म काय आहे, इम्पॅक्ट पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स. इम्पॅक्टफुल पॉलिसी रिसर्च इन सोशल सायन्स म्हणजे सोशल सायन्स मधील संशोधनास चालना देण्यासाठी आपण हे सुरू केलेलं आहे. आणि अंमलबजावणी कोण करतं, ICSSR म्हणजे इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च द्वारा याचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं. ओके, इम्प्रेस वगैरे अशी काय नाव आले की फुल फॉर्म माहिती असतं पाहिजे, ते तुम्ही लिहून घ्यायची सवय लावा. एकदा वाचताना फक्त लिहून घ्या इम्प्रेस, आणि मग 2 तासाने त्याचा फुल फॉर्म आठवून लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमचं ते लक्षात राहील. पुढे अजून काही खूप सारे प्रोग्राम्स आहेत, डिजिटल प्रोग्राम्स बघा, तर खाली बघूया. स्वयं आपण बघितलं, स्वयं काय होतं, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन प्लॅटफॉर्म होता. स्वयंप्रभा काय आहे, DTH चॅनल्स आहेत, किती आहेत, 34 आहेत. नॅशनल डिजिटल लायब्ररी काय आहे, ई कंटेंट साठी आहे ना, ऑडिओ पण तिथं मिळतं आपल्याला, ऑडिओ टेप्स म्हणा किंवा कॅसेट्स म्हणा. त्याच्यानंतर EPG पाठशाला, गेटवे फॉर दी ई बुक फॉर पीजीचा गेटवे आहे. शोधगंगा एक लक्षात ठेवा, आता नवीन आहे हे. शोधगंगा काय, रिझर्वायर ऑफ इंडियन थेसिस. इंडियातल्या वेगवेगळ्या सब्जेक्टच्या संबंधित थेसिस तयार करतात, ते थेसिस वाचण्यासाठी हे शोधगंगा नावाचं डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ई शोध सिंधू हे जर्नल्स आहेत, ई जर्नल साठी. शोधगंगा हे थेसिस आहे आणि शोधगंगा आणि ई शोध सिंधू हे जर्नल्स आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. ई यंत्र आपण बघितलं काय आहे, ते रोबोट आहे. हे कुणाचा होता, IIT बॉम्बेचा होता. ओके, फॉसे बघितलं आपण, फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर फॉर एज्युकेशन आहे. हे कुणाचं होतं, IIT बॉम्बेच होता, दोन्ही सुद्धा. शोध सिद्धी काय आहे, प्लॅजियारिझम डिटेक्शन सॉफ्टवेअर आहे. आता या थेसिसच्या बाबतीमध्ये किंवा PhDच्या बाबतीमध्ये चोरी खूप मोठ्या प्रमाणात आहे. कुणाच तरी एखादा थेसिस चोरायचा आणि टाकायचा,
तर ते शोधण्यासाठी आपल्याकडं शोधशुद्धी नावातच काय शुद्धी आहे, त्याच्यावरून तो तुम्हाला लक्षात येईल. पुढे विद्वान नावाचं एक आहे, त्याचा अर्थ काय बघा, एक्सपर्ट डेटाबेस अँड नॅशनल रिसर्च नेटवर्क आहे. विद्वान आहे, एक्सपर्ट नावातूनच कळतं तुम्हाला, एक्सपर्ट डेटाबेस आहे तो विद्वान. पुढे समर्थ अँड ओपन सोर्स प्रोसेस ऑटोमेशन इंजिन फॉर युनिव्हर्सिटी अँड हायर एज्युकेशन. काय आहे, प्रोसेस ऑटोमेशन इंजिन आहे. इन्स्टिट्यूट म्हणा किंवा युनिव्हर्सिटीज म्हणा यांच्यातल्या प्रोसेस ऑटोमेशन साठीचं हे एक सॉफ्टवेअर आहे समर्थ नावाचं. ओके. एनएमई आयसीटी अंतर्गत युनिव्हर्सिटी अँड हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे डे टू डेचे जे काम होणार आहे त्याचं ऑटोमेशन करण्यासाठी समर्थ हे एक आपण तयार केलेलं सॉफ्टवेअर आहे. पुढे ई पाठशाला कुणाची असली पाहिजे, एनसीईआरटी आपण बघितले नोव्हेंबर 2015चं. विद्यार्थी पालक शिक्षण संशोधकांना शैक्षणिक क्षेत्रात ई सोर्स उपलब्ध करून देणे. शाला सिद्धी बघितले आपण, शाला सिद्धी वरती आपण शाला सारथी बघितलं ना मग अशी नीती आयोग होतं, शाला सारथी आहे. हे काय आहे, शाला सिद्धी आहे. काय आहे शाला सिद्धी, शाळांना स्वतःचे मूल्यमापन करता यावे यासाठी एक वेब पोर्टल तयार केलेलं आहे. ओके. म्हणजे शाळांनी त्यांची काय काय कामं केलीत ना हे सगळं या वेब पोर्टलवरती टाकायचे आहे. इथली इन्फॉर्मेशन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना गेल्यानंतर दिसेल की या शाळेनं काय काय केलेलं आहे. शाला सिद्धी म्हणजे शाळेनं काय सिद्ध केलंय याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या वेब पोर्टलवरती मिळेल. आणि ह्याची नोडल एजन्सी कोण आहे, NIEPA. तुम्ही ह्याचा अभ्यास इन्स्टिट्यूटच्या मध्ये करणार आहेत. ओके. त्याच्या पुढे बघा शगुन पोर्टल आहे, जानेवारी 2017 लॉन्च केलेला आहे. शालेय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवरती देखरेख करण्याचा मुख्य उद्देश आहे. ओके. आणि हा SSA चा भाग आहे. ओके. सर्व शिक्षा अभियानाचा तो भाग आहे. नवीन इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट शोधणे आणि प्रसार करणे याचा उद्देश आहे. आणि हे कुणाकडनं आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. शाला आणि गुण शगुन असं त्याचा अर्थ झालेला आहे. याचा फुल फॉर्म पण त्यांनी एकदा एका स्टेटमेंट मध्ये दिलेला होता. एकदा पुन्हा शेवटी आपण स्टेटमेंट्स बघूया, जे फेमस लोकांचे स्टेटमेंट्स आहेत ते बघूया. स्त्री शिक्षित असल्याशिवाय लोक शिक्षित असू शकत नाहीत, हे कुणाचं स्टेटमेंट आहे, विद्यापीठ आयोग 1948-49 स्टेटमेंट आहे. विवेकानंद योग एक शिक्षणाची पद्धत आहे असं त्यांचं स्टेटमेंट होतं. ओके. गांधीजी मानवी व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. आपण जे बघितलेले स्टेटमेंट्स आहेत ते सोडून हे एक्स्ट्रा स्टेटमेंट आहेत. वेदांत काय म्हणतं, कर्म सिद्धांत हा शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे. हे तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वेदांत म्हणजे काय, उपनिषदांना आपण वेदांत म्हणतो. ओके. टागोर कोणत्याही पुस्तकापेक्षा बालक महत्वाचे आहे, हा एकदा येऊन गेलेला प्रश्न आहे. त्याचा पुढचा बघा, शिक्षण म्हणजे शरीर मन आत्मा, हे तुम्हाला लगेच क्लिक होईल. शरीर मन आत्मा या मर्यादेमध्ये ते जे सुप्त उत्तमत्व आहे त्याचा सर्वांगीण विकास होय, असं गांधींची डेफिनेशन आहे. मुलाला शिक्षित केले तर एक व्यक्ती शिक्षित होते, परंतु मुलींच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते. कोणी सांगते, नेहरूजी. ओके. इतर बघा, इतर काय माहिती ते आता बघूया. IIT रुड़की स्थापना कधीची आहे, 1847. 1949 ला विद्यापीठ दर्जा, 2001 ला IIT म्हणून घोषित केलेली आहे. ते आपल्यासाठी IIT बॉम्बे महत्वाचं आहे. स्थापना कधीची आहे, 1958 ची स्थापना आहे. ज्ञानम परम ध्येयम आपण बघितलेलं आहे हे. आणि यांना सहाय्य कोण केले, युनेस्को आणि USSR. आपण रशिया बघितलं मगाशी, रशिया बरोबर इथे युनेस्कोने सुद्धा मदत केलेली आहे, हे एक ऍड करा. पुढे IIM अहमदाबाद कोणी मदत केली आहे, हार्वर्ड युनिव्हर्सिटी बघितलं आपण, 1961 आहे. हा. कला संचलनालय ह्याच्यावरती 2014 की 15 ला प्रश्न आला होता. कला संचलनालय मुंबईमध्ये आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं. 1965 ला त्याची स्थापना आहे. ओके. फर्स्ट संचालक त्याचे कोण आहेत, VN आडारकर. त्यांनी टाकलं होतं पेपरमध्ये की पान दिलं होतं एक, त्या पानामध्ये हत्ती नाचतोय. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितला असेल तर तुम्हाला कळतोय. तर हे चिन्ह किंवा हे बोध चिन्ह कुठल्या इन्स्टिट्यूटशी संबंधित आहे असा प्रश्न होता. तर मग कोण असलं पाहिजे, कला संचलनालय. की आता नाचतोय म्हणजे कलाच आहे ना, हत्ती नाचतोय, तर तुम्ही लिंक करू शकता कला संचलनालयाशी. पुढे भारतीय शिक्षण संस्था, याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलाय. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन 1948 ची स्थापना कुठे आहे, मुंबईत आहे. नंतर शिफ्ट झालं पुण्यात, आता सध्या कुठे आहे, पुण्यात आहे. स्थापना मुंबईतली आहे. कोणी स्थापन केले,
JP नाईक यांनी स्थापन केल्या असल्यामुळे भारतीय शिक्षण संस्था आपल्यासाठी महत्वाची आहे. भारतातील फर्स्ट शिक्षक प्रशिक्षण शाळा कुठे आहे? सेरामपूर, कोलकाता. ओके. बाप्टिस्ट मिशनरी, तुम्ही हिस्ट्रीमध्ये वाचता तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल प्लॅनिंग, हा एकदा येऊन गेलेला प्रश्न आहे. 1963 पॅरिस मध्ये याची स्थापना झाली होती. युनेस्कोच्या अंतर्गत ते आता काम करत आहे. युनेस्को एज्युकेशनसाठी काम करतं. त्याच्या आधी किंवा त्याच्या अंतर्गत म्हणता येईल इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंगची स्थापना झालेली आहे. आता शिक्षण हमी पत्रक नावाची एक योजना आपण सुरू केली होती. त्याचा उद्देश विचारला होता. काय आहे? स्थलांतरित विद्यार्थ्यांना दिले जाते शिक्षण हमी पत्र. जे स्थलांतरित कामगार असतात त्यांच्या मुलांना हे हमीपत्र दिलं जातं. ते जिथं जातील तिकडे हे हमीपत्र दाखवलं की त्यांना स्कूलमध्ये बसू दिलं जातं, शाळेत बसू दिलं जातं. ओके. EGS म्हणतो आपण त्याला, एज्युकेशन गॅरंटी स्कीम. ते कार्ड असतं, तो एक लक्षात ठेवा. ओके. इतर मध्ये बघा, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क आपला 1975चा आणि दुसरा 1988चा, हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आपण दोन वेळा करिक्युलम फ्रेमवर्क तयार केलेले आहेत, 75 आणि 88. 88 मध्ये 2000 आणि 2005 ला सुधारणा केलेल्या आहेत. पुन्हा इथे कोण आहेत? प्रोफेसर यशपाल. प्रोफेसर यशपालच्या दोन समिती आपण बघितलेल्या आहेत. एक आहे 1992 ची आणि दुसरी 2008 ची. आता या करिक्युलम नुसार आपण जे 2005 ला सुधारित करिक्युलम तयार केलेला आहे त्याच्यानुसार आपल्या शिक्षणाची 5 तत्व आपण घेतलेली आहेत. जुनी शिक्षण पद्धती कालबाह्य झाली आहे असं त्यांनी सांगितलंय. ज्ञान शाळेच्या पलीकडे असायला हवं. अभ्यासक्रम पाठ्यपुस्तका पलीकडचा असायला हवा. लवचिक परीक्षा पद्धती असायला हवी आणि लोकशाहीची जोपासना करायला हवं. असे या नॅशनल करिक्युलम 2005 चे मुद्दे होते. त्याच्यानंतर आपली एक नॅशनल रिव्ह्यू कमिटी म्हणून एक महत्वाची कमिटी होती जून 77 मध्ये ईश्वरभाई पटेल यांची. ओके. नॅशनल रिव्ह्यू कमिटी. एनसीईआरटीचा अभ्यासक्रमातील त्रुटी शोधण्याचा त्याचा उद्देश होता आणि त्यांनी शिफारस केली SUPW ची. SUPW ची शिफारस कुणाची आहे हा विचारलेला प्रश्न आहे. सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, कामावर आधारित शिक्षण कधीपासून? 9वी पासून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इतर शिफारसी नियमित शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, अशा दोन प्रकारचे त्यांनी शिक्षण सजेस्ट केलं होतं. या व्यावसायिक शिक्षणामध्ये तुम्ही 70% SUPW ला महत्व द्या. म्हणजे एक व्यावसायिक शिक्षण नावाची पद्धत आपल्याकडे, व्होकेशनल एज्युकेशन, त्याच्यामध्ये 70% तुमचा वेळ जो आहे तो कशावरती पाहिजे? सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क वरती असला पाहिजे. हे या ईश्वरभाई पटेलचं सजेशन आहे. पुढची आपली 1993 ची आहे वीरप्पा मोईली समिती. 1993 आपण बघितलं. याच्यानंतर 94 ला काय आलं आपलं? डिस्ट्रिक्ट एज्युकेशन प्रोग्राम आपण बघितलं. प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. कॅबे ऑन डिसेंट्रलाइज मॅनेजमेंट ऑफ एज्युकेशन. काय आहे वीरप्पा मोईली समिती 93 ची असा विचारला जाईल. 93च्या वीरप्पा मोईली समितीचा उद्देश काय होता? ती एकतर कॅबेची समिती होती. कशासाठी? डिसेंट्रलायझेशन ऑफ मॅनेजमेंट ऑफ एज्युकेशन. का बरं? 73rd आणि 74 अमेंडमेंट तेव्हा झाली होती. तर एज्युकेशनचं पण डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. मग यांची शिफारस आली. 94 ला आपण काय सुरू केलं? डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. ओके. इतके सगळे डिटेल इन्फॉर्मेशन याच्यात आहे. फक्त आपल्याला इन्स्टिट्यूट्स राहतात. NCERT म्हणा किंवा इग्नू म्हणा, UGC म्हणा वगैरे, हे उद्याच्या लेक्चरला पॉसिबल झालं तर आपण सुरुवातीला घेऊ. त्याच्यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन सुरुवात करणार आहोत. ओके. ठीक आहे, थांबायचं आपण. थँक्यू.